नर्मदा परिक्रमेविषयी आपल्यापैकी अनेक जणांना उत्सुकता होती, कारण मी आताच जवळपास 3 महिन्याची परिक्रमा पूर्ण केली. तर ती नेमकी कशी केली, त्याच्यासाठी काय करावं लागतं, अनुभव कसे आले, त्याचे काही फोटो आपल्याला बघता येतील का, अशी विचारणा या ग्रुपच्या सदस्यांकडून होत होती. तर त्याच्यामुळे आज हे एक प्रेझेंटेशन मी करतोय. माझ्यासोबत जी माझी सहकारी आहे, रुपाली शेलार चव्हाण, जी माझी शाळेतली वर्गमैत्रीण आहे, आणि ही परिक्रमा सुद्धा सतत सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्ही एकत्रच केली. तर ती सुद्धा बोलणार आहे. एक त्यासाठी छोटंसं प्रेझेंटेशन बनवलंय. परिक्रमेबद्दल सांगताना संपूर्ण भारताच्या जर का आपण नकाशावरती नर्मदा मैयाचं जर का स्थान कुठे आहे ते बघितलं, तर जे भारताचं केंद्रस्थान आहे तिथून साधारणतः तिचा जो उगम होतो अमरकंटक पासून, आणि त्याच्यानंतर ती पश्चिम दिशेला वाहायला सुरुवात करते, आणि त्याच्यानंतर ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. भारतामध्ये फार कमी नद्या अशा आहेत, 2-3च महत्वाच्या नद्या आहेत की ज्या पश्चिमेला वाहतात. कारण जो भारतीय उपखंडाचा उतार आहे तो साधारणतः दक्षिणेला आहे आणि पूर्वेला आहे. त्यामुळे बहुतेक सर्व नद्या या बे ऑफ बेंगॉलमध्ये, बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. नर्मदा हीच मला वाटतं, असं वाटतं की देशातल्या 5 महत्वाच्या मोठ्या नद्यांपैकी एक नदी आहे की जी पश्चिम वाहिनी आहे आणि ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. अनेक या नदीची वैशिष्ट्ये आहेत, त्यापैकी हे त्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. अनेक नावाने ती ओळखली जाते. त्याला रेवा म्हणतात. अमरकंटक मध्ये तिचा उगम होतो म्हणून अमरजा, मेकल पर्वताची कन्या म्हणून मेकल कन्या, आणि शंकराची मुलगी म्हणून रुद्रकन्या किंवा शांकरी असा पण तिचा उल्लेख आहे. भारतीय उपखंडामधल्या ज्या सर्वाधिक 5 महत्वाच्या नद्या आहेत त्या नद्यांपैकी एक आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यातली अगदी बरोबर मधली सीमारेषा म्हणता येईल असं त्याचं भौगोलिक स्थान आहे. मी आधी म्हटलं तसं पश्चिम वाहिनी सरिता आहे. बहुतेक सर्व नद्या या पूर्वेला वाहतात, ही पश्चिमेला वाहते. त्याचा विस्तार जर का आपण बघायला गेलो तर सुमारे 1300 किलोमीटर लांब असा त्याचा विस्तार आहे, आणि त्याच्यापैकी मध्य प्रदेशामध्ये 1078 किलोमीटर, महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजे 72 किलोमीटर. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आणि योगेश योगेश काहीतरी डिस्टर्बन्स आहे का उमा? तूच कर ना म्यूट सगळ्यांना. ऐकणारच नाही. योगेश ना करायला लागेल, बाकी सगळ्यांना म्यूट करून टाका. योगेश तू मला को होस्ट केलंय, पण को होस्ट कडे राईट नाही आहेत म्यूट करायचे. ठीक आहे, मी करतो. तर सुमारे 1300 किलोमीटर लांबीची ही नदी आहे, आणि मध्य प्रदेशमध्ये 1078 किलोमीटर इतकं अंतर आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त 72 किलोमीटर अंतर आहे. अजूनही डिस्टर्बन्स आहे, इतकं महत्वाचं भाषण आहे. मी करतोय सर बंद, जसं जसं कळेल तसं तसं बंद करतो. ओके. परिक्रमेमधून ना खूप ज्या गोष्टी शिकलो त्याच्यामध्ये मला असं वाटतं ना, पेशन्स ही गोष्ट थोडीशी मी शिकलोय, त्यामुळे होणार. लोकांनाही आपोआप कळेल म्यूट व्हायला पाहिजे, आणि हळूहळू लोक म्यूट होत राहतात, काही हरकत नाही. विंध्य आणि सातपुडा या 2 पर्वतरांगांमध्ये हिचं खोरं पसरलेलं आहे. म्हणजे त्याच्या उत्तरेला विंध्य पर्वत आहे, आणि विंध्य पर्वताचा जो उतार आहे तो उत्तरेला अधिक आहे. त्यामुळे विंध्य पर्वतावरती जो पाऊस पडतो त्यातलं बरंचसं पाणी हे उत्तरेला जातं, आणि तिकडे मग यमुना आणि गंगा अशा नद्यांना मिळून ते बंगालच्या उपसागरात जातं. महाराष्ट्रा बाजूला जो सातपुडा पर्वतराजी आहे तिथलं पाणी आहे ते बरंचसं या नर्मदेच्या खोऱ्यामध्ये येतं. पाणलोट क्षेत्रफळ जर तिचं किती आहे एकंदर बघितलं तर ते आहे जवळपास 98,796 चौरस किलोमीटर. त्यातलं तब्बल 86% हे मध्य प्रदेशमध्ये आहे, 12% गुजरातमध्ये आहे, आणि 2% महाराष्ट्रामध्ये. 41 तिला मोठ्या अशा उपनद्या येऊन मिळतात, आणि फक्त एकच आहे. त्याच्यापैकी 22 या सातपुड्यामधून येतात, जे महाराष्ट्राच्या बाजूने, आणि उत्तर भागातून विंध्य पर्वतामधून 19 उपनद्या येतात, आणि शेकडो नाले आहेत, प्रवाह आहेत की जे नर्मदा मैयाला येऊन मिळतात. यापैकी अनेक आपल्याला परिक्रमा करत असताना ओलांडावे सुद्धा लागतात. थोडं इतिहासामध्ये जर का पाहिलं तर प्राचीन काळापासून गुप्त घराणं असेल, शक असेल, वाकाटक असेल, हर्ष आणि राष्ट्रकूट या घराण्यांची या नर्मदा खंडामध्ये राजसत्ता होती असं आपल्याला दिसतं. याचा उल्लेख सुद्धा पुराणांमधून झालेला आहे. स्कंद पुराण, वायुपुराण, भागवत पुराणामध्ये नर्मदा मैयाचा उल्लेख आहे. महाभारताच्या अनेक कथांमध्ये याचा उल्लेख आहे. रामायणामध्ये जेव्हा राम वनवासामध्ये गेला होता तो नर्मदा खंडातल्या अनेक भागामधून राम, लक्ष्मण आणि सीता यांनी प्रवास केला होता. आणि खरं या नर्मदा खंडामध्ये काय होतं की एखादं मंदिर जर का जुनं असेल तर तिकडे वदंत असते की हे पांडवांनी बांधलेले, कारण पांडव सुद्धा इथे येऊन गेले होते आणि अज्ञातवासामध्ये ते इथे राहिले होते. तर मी कुठलंही जुनं मंदिर या भागात असलं की ते पांडवकालीन मंदिर आहे आणि भीमाने त्याचं बांधकाम केलं होतं, असंच इथले स्थानिक लोक सांगत असतात.
नर्मदा मैयाचा जर का श्लोकांमधून जो उल्लेख आहे त्याचा जर का आपण विचार केला तर जी सरस्वती नदी आहे असं म्हणतात की त्याच्यामध्ये जर का 3 वेळा आपण स्नान केलं तर त्याच्यातून जितकं पुण्य मिळतं त्रिभिही सारस्वतम तोय. किंवा आता मी दिल्लीत राहतो, यमुनेच्या काठावरच राहतो, तर यमुनेमध्ये जर का सतत 7 दिवस म्हणजे 1 सप्ताह आपण स्नान केलं तर जेवढं पुण्य मिळेल, किंवा गंगा नदीमध्ये एकदा जर का स्नान केलं तर जेवढं पुण्य मिळेल तेवढंच पुण्य नर्मदा नदीचं केवळ एकदा दर्शन केलं तर मिळू शकेल असा उल्लेख आहे. या नर्मदा मैयेचं जर का आपण स्मरण केलं, आपण कुठेही असो, महाराष्ट्रात, मुंबईत, कुठेही आपण बसलेलो असो आणि केवळ स्मरण केलं तर या जन्मात आपण जी पापं केली आहेत त्या पापांपासून मुक्ती मिळते. जर का आपण नर्मदेच्या काठावर गेलो आणि तिचं प्रत्यक्ष दर्शन केलं तर 3 जन्मामधली जी आपली पापं आहेत त्या पापांमधून मुक्ती होईल. आणि जर का आपण याच्यात स्नान केलं तर सहस्त्र जन्मांच्या पापापासून आपल्याला मुक्ती होते. अशी ही कलियुगामध्ये पापहारिणी अशी ही नर्मदा मैया आहे. कलौतु नर्मदा लोके कल्पवृक्षो जनार्हिता, म्हणजे सर्व लोकांसाठी जणू काही कल्पवृक्षच आहे असं तिचं वर्णन केलेलं आहे. आणि हे वर्णन फक्त श्लोकांमध्ये नाहीये. जेव्हा आपण नर्मदा खंडामध्ये जातो आणि त्याच्या काठावर राहणाऱ्या शेतकऱ्यांशी जेव्हा बोलतो, त्यांचं आयुष्य बघतो, तर त्यांचं आयुष्य नर्मदा मैयाशी इतकं निगडीत आहे की तिबार पिकं घेतात ते. आधी तांदळाचं पीक येतं, ते काढलं की नंतर लगेचच गव्हाचं किंवा चण्याचं पीक घेतलं जातं, ते निघतं. त्याच्यानंतर लगेचच मग दुसरं मुगाचं किंवा असं एखादं तिसरं पीक घेतलं जातं. म्हणजे साधारणतः 8 ते 10 दिवस फक्त शेत रिकामी असतं. एक कापणी झाली की लगेचच पुढची पेरणी सुरू होते. त्यामुळे या भागातल्या सगळ्या लोकांची श्रद्धा अशी आहे की आपलं पूर्ण अस्तित्व जे आहे ते या नर्मदा मैयावरती अवलंबून आहे आणि ती खरोखरच कल्पवृक्षाप्रमाणे आहे. आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी अशीच ती आहे. आता जर का परिक्रमेबद्दल बोलायचं झालं तर परिक्रमा म्हणजे सोप्या शब्दात प्रदक्षिणा. तर मार्कंडेय ऋषी जे होते त्यांनी सर्वात प्रथम नर्मदा मैयाला प्रदक्षिणा केली. तर ती जी परिक्रमा होती ती अत्यंत युनिक होती, कारण त्याला जवळपास 999 नद्या, उपनद्या, छोटे मोठे जलप्रवाह येऊन मिळतात. तर त्यांनी काय केलं की फक्त नर्मदा मैयाची परिक्रमा केली नाही, तर त्यांना मिळणारे जे जे प्रवाह आहेत त्यातला कुठलाही प्रवाह त्यांनी ओलांडला नाही. कुठलाही प्रवाह आला की त्याच्या उगमापर्यंत जायचं आणि मग त्यालाही परिक्रमा करायची. अशी जी महापरिक्रमा केली त्याला जवळपास 45 वर्ष लागली असं म्हटलं जातं. तर त्यांनी केलेली हीच अशी एकमेवाद्वितीय अशी शास्त्रोक्त महापरिक्रमा आहे. जसा हिमालय आपण म्हणतो की तपोभूमी आहे, तसंच संपूर्ण नर्मदा खंड ही सुद्धा तपोभूमी आहे. त्यामुळे मार्कंडेय ऋषी असतील, कपिल असतील, भृगू असतील, व्यास असतील, च्यवन ऋषी असतील, जमदग्नी असतील, अगस्ती, दुर्वास, वशिष्ठ, गौतम, गर्ग, चरक, शौनक अशा सर्व ऋषींनी नर्मदा खंडामध्ये जप आणि तप केलेलं आहे. आणि ही फक्त सांगण्याची गोष्ट आहे किंवा आपण कुठेतरी एखाद्या पुस्तकात, पुराणात वाचतो असं नाही. जेव्हा आपण परिक्रमा करतो तर या सर्व ऋषींचे जे आश्रम आहेत ते आज सुद्धा वापरले जातात. ते आज सुद्धा वापरामध्ये आहेत. आज सुद्धा तिकडे हवन होतं, आज सुद्धा तिकडे जप तप केलं जातं. आता उदाहरणार्थ च्यवन ऋषींचा जो आश्रम आहे, च्यवनप्राश हे जे ब्रँड नेम ज्या ज्या ऋषींपासून मिळालं, त्यांच्या आश्रमामध्ये आम्ही गेलो, तिथे राहिलो, तिकडे दुपारचं भोजन सुद्धा केलं. तर या सर्व ऋषींच्या आश्रमांना आपल्याला प्रत्यक्ष भेट देता येते जेव्हा आपण परिक्रमा करतो तेव्हा. जगातली ही एकमेव नदी आहे की जिची परिक्रमा केली जाते. तिला कुठेही न ओलांडता परिक्रमा करणं शक्य आहे आणि ती खरोखरच केली जाते. हजारो वर्षांची त्याला परंपरा आहे. सर्वसाधारणतः जो पावसाचा काळ असतो, चातुर्मास, तो संपल्याच्या नंतर जी प्रबोधिनी एकादशी येते त्या दिवशी ही परिक्रमा सुरू करायची असते. ही परिक्रमा कुठून सुरू करायची तर नर्मदा खंडामध्ये आपल्याला ती कुठूनही सुरू करता येते. असं म्हणतात की गंगा नदी जी आहे त्याचं पावित्र्य कुठे आहे तर कणखल प्रांतामध्येच गंगा ही पवित्र मानली जाते. तशी सरस्वती ही कुरुक्षेत्रामध्ये पवित्र मानली जाते. पण श्लोकात असं वर्णन आहे की ग्रामेच यदी वा अरण्ये, कुठल्याही गावाच्या काठावरती जे नर्मदा मैयाचा जो काठ असेल तो गावात असेल किंवा अगदी एखाद्या जंगलामध्ये सुद्धा असेल, सर्वत्र कुठे सुद्धा नर्मदा मैया ही पवित्र अशीच आहे. त्यामुळे परिक्रमेची जी सुरुवात आहे ती कुठूनही करता येते. मध्य प्रदेश मधले जे परिक्रमावासी याची सुरुवात करतात ती बहुतेकदा जे नर्मदा मैयाच्या काठावरच राहतात ते आपल्या गावातूनच परिक्रमा करतात आणि तिथून परिक्रमा सुरू करतात. आता परिक्रमा जी आहे, मी आधी म्हटलं तसं साधारणतः त्याचं 1200 किलोमीटर हा त्याचा प्रवाह आहे, 1200 ते 1300.
दुप्पट केली तर होईल 2400, कारण आपल्याला त्याचा उत्तर आणि दक्षिण हे दोन्ही तट पूर्ण करायचे. पण अनेक ठिकाणी बांध घातलेले आहेत, धरणं झालेली आहेत, त्यामुळे अगदी थेट नदीच्या काठाने आपल्याला चालता येत नाही. काही ठिकाणी मोठा वळसा घालावा लागतो, काही ठिकाणी रस्ताच शिल्लक नाही, तर त्याच्यामुळे नदीच्या काठाने जाता येत नाही, तर आपल्याला डांबरी रस्त्यावरून चालावं लागतं. शिवाय नर्मदा पुराणामध्ये उल्लेख आहे की काही ठिकाणी तुम्ही 7 दिवस, 3 दिवस, 5 दिवस मुक्काम करायचा, जप ताप करायचा आणि मगच पुढे जायचं. शिवाय जो चातुर्मास असतो, म्हणजे जे पावसाचे 4 महिने आहेत, त्या 4 महिन्यामध्ये तुम्ही पुढे जायचं नसतं. किंवा जी एकादशी असते, त्या एकादशीला सुद्धा तुम्ही पुढे जायचं नाही, तुम्ही जिथे आहात तिकडेच मुक्काम करायचा असतो. तर हे सगळे नियम जर का आपण पाळायचे ठरवले, तर 3 वर्ष, 3 महिने आणि 13 दिवसामध्ये ही अशी एक शास्त्रोक्त परिक्रमा पूर्ण होते असं म्हटलं जातं. पण आता जे गृहस्थाश्रमात राहणारे तुमच्या माझ्यासारखे लोक आहेत, त्यांचा सर्वसाधारणतः जर का विचार केला तर 100 ते 120 दिवसामध्ये ही परिक्रमा होते. आणि अर्थात जे खूप चालतात, दिवसाला 40-50 किलोमीटर सुद्धा चालतात, तर ते विक्रमवीर म्हणजे त्यांचं आपण उदाहरण नको घेऊया, कारण अशा लोकांची 4 दिवसात, 70 दिवसात, 90 दिवसात सुद्धा पूर्ण होते. पण साधारणतः 3 महिने तरी किमान परिक्रमा पायी चालण्यासाठी लागतात. जर का वाहनाने परिक्रमा केली तर साधारणतः 2 आठवड्यामध्ये ही परिक्रमा पूर्ण होऊ शकते. परिक्रमा ही साधारणतः मी असं म्हणेन की 90% लोक जे सुरू करतात, कुठूनही सुरू होऊ शकते, कारण ही प्रदक्षिणा असल्यामुळे आपण जिथून सुरू केली त्या ठिकाणी आपण एकदा परत आलो की ती झाली परिक्रमा पूर्ण. पण ती ओंकारेश्वर पासूनच सुरू केली जाते, कारण मुंबई पुण्यातले जे लोक आहेत त्यांच्यासाठी प्रवासासाठी इंदोर अतिशय सोयीचं आहे. विमानाने, ट्रेनने जाता येतं आणि तिथून ओंकारेश्वरला जाता येतं. परिक्रमा सुरू करण्यापूर्वी भगवान शंकराचं, कारण नर्मदा मैया ही शंकराचीच मुलगी आहे असं मानलं जातं, तर त्याची पूजा करून त्याची अनुमती घेऊनच ही प्रदक्षिणा सुरू करायची असते. तर म्हणून ओंकारेश्वरला आणि ममलेश्वरला जल चढवायचं आणि तिथे पूजा करायची आणि मग ही प्रदक्षिणा सुरू करायची. सुरुवातीला आपण आपली जी नर्मदा मैया ती आपल्या उजव्या हाताला ठेवून, म्हणजे ओंकारेश्वर पासून सुरुवात केली की गुजरातच्या दिशेने आपण चालायला सुरुवात करतो. हा जो पहिला टप्पा आहे दक्षिण तटाचा, तो 633 किलोमीटरचा आहे. तर त्याच्यामध्ये ओंकारेश्वर, त्यानंतर बडवानी, शूलपाणी झाडी, अंकलेश्वर, कटकोर आणि विमलेश्वर असे हे वेगवेगळे महत्वाची शहरं सगळी लागत जातात. त्याच्यानंतर आपण समुद्रापाशी येऊन पोहोचतो आणि समुद्रापाशी येऊन पोहोचल्याच्या नंतर आपण बोटीमधून हा समुद्र ओलांडून समोरच्या तटावरती जातो आणि मिठी तलाईला गेल्याच्या नंतर मग उत्तर तटावरती आता आपण पूर्व दिशेला चालायला सुरुवात करतो. हा मोठा म्हणजे 1418 किलोमीटर पायी चालण्याचा असा मोठा टप्पा आहे. तर त्याच्यामध्ये भरूच हे एक मोठं गुजरात मधलं गाव येतं. नारेश्वर आहे, कोटेश्वर आहे, गरुडेश्वर आहे, मांडू, महेश्वर, मंडलेश्वर, बडवा, नेमावर, बरेली, बर्मान घाट, जबलपूर असं करत आपण अमरकंटकला पोहोचतो. अमरकंटकला मध्य प्रदेश आणि छत्तीसगड याच्या सीमेवरती नर्मदा मैयाचं उगम स्थान आहे, माई की बगिया. तर थोडंसं आपल्याला तिकडे मग छत्तीसगडमध्ये प्रवेश करून, कारण आपल्याला नर्मदा मैया कुठेच ओलांडायची नाहीये, त्यामुळे तिचं जे उगम स्थान आहे त्याच्याही पलीकडे जायचं, छत्तीसगड राज्यामध्ये ती ओलांडायची आणि पुन्हा दक्षिण तटावरती यायचं आणि मग परत ओंकारेश्वरच्या दिशेने जायचं. शेवटचा जो टप्पा आहे दक्षिण तटाचा, त्याच्यामध्ये 883 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्याच्यामध्ये मग दिंडोरी, बछवाडा, होशंगाबाद हे पूर्वीचं नाव, आता त्याला नर्मदापुरम म्हणतात, छिपानेर, हांडिया, हरसूद आणि पुन्हा ओंकारेश्वर असा तो सगळा प्रवास असतो. नर्मदा परिक्रमेचे सर्वसाधारणतः नियम काय आहेत, मला असं वाटतं मी आता रूपाला सांगेन की रूपा तू याच्या पुढचं सांग. नियम तसे बघायला गेले तर 99 नियम आहेत. सगळेच आता आम्ही इथे सांगत नाही. मुख्य नियम हा आहे की आपल्याला पूजा करूनच आपली परिक्रमा उचलायची असते. एक संकल्प घ्यायचा असतो. पूजा करताना मैयाला गोड शिरा म्हणजे कढाई दाखवली जाते. आपल्या इथे रव्याचा शिरा केला जातो, पण त्यांच्या इथे गव्हाच्या पिठाचा शिरा केला जातो. 5 कुमारिकांना आपल्याला भोजन आणि त्यांचं पूजन करावं लागतं. 5, 7, 9 आपण कितीही करू शकतो. आणि मग परिक्रमा उचलतात. तर उचलतात हा शब्द जरा वेगळाच वाटतो आपल्याला, की आपण जनरली म्हणतो की परिक्रमा चालू केली, सुरू केली. उचलतात काय? तर जे जल आपण आपल्या सोबत ठेवतो मैयेचं, कारण बरेचदा असं होतं प्रवासात की मैया आपल्याला दिसत नाही आणि नियमात एक नियम असा आहे की अंघोळ केल्यानंतर सकाळी आपण मैयेची पूजा करायची. संध्याकाळी सूर्यास्त होताना जिथे आपण पोहोचू, आश्रम, धर्मशाळा, मंदिर, जिथे कुठे आपण उतरू, तिथे पुन्हा आपल्या मैयेत जाऊन अंघोळ करायची आणि मैयेची पूजा करायची आहे.
तर कधी कधी मैया आपल्या जवळ नसते, ती बरीचशी लांब असते. मग जे आपण जल घेतलेलं असतं त्या जलाची आपण पूजा करायची असते. म्हणून हे जे आपण जल आपल्यासोबत उचलतो, म्हणून त्याला परिक्रमा उचलणे असा हा शब्द आहे. तर हे जे जल मैयेचं कमंडलू आपल्यासोबत असतो, दंड असतो, दंड म्हणजे काठी असते आपल्यासोबत, त्याला दंड म्हटलं जातं. तो दंड अशासाठी असतो की आपल्याला चालताना बरेच चढ उतार येतात, बऱ्याच नद्या मध्ये मध्ये लागतात जे आपल्याला ओलांडायच्या असतात, त्यांची खोली पाहण्यात येते. बरीचशी जनावरं असतात, म्हणजे आता आम्ही होतो तर आम्हाला खूप सारी जनावरं दिसली, इतकी सुंदर सुंदर होती. जंगली सुअर, जंगली बिल्ली, नीलगाय, कोल्हे तर इतर बरेचदा आम्हाला ऐकवायची. तर दंड, पांढरा आपला पोशाख असतो सर्वसाधारण परिक्रमावासींचा. त्यातही स्त्रियांसाठी सौभाग्यवती स्त्रियांसाठी थोडंसं कन्सेशन आहे की त्यांनी थोडंसं रंगीत घातलं तर चालू शकतं. पुरुषांना मुंडन करून परिक्रमेला सुरुवात करायची असते. मुख्य नियम हाच आहे की नर्मदा मैयाला आपण कधीही ओलांडायचं नाही. तिला आपल्या उजव्या हातालाच ठेवायचं आणि तोच नियम सगळ्यांकडनं पाळला जातो मुख्यत्वे करून. बरेचसे अजून नियम असेही आहेत की आपण मागे वळून बघायचं नसतं. 5 जणांकडे भिक्षा मागून ती भिक्षा स्वतः आपण शिजवायची असते आणि त्याचे 3 भाग करायचे. एक भाग मैयेला भोग दाखवायचा, दुसरा भाग गोमातेला द्यायचा आणि मग आपण खायचा. पण अशा आता काही काही गोष्टी शक्य होत नाही आणि परिक्रमेमध्ये आता बऱ्याच ठिकाणी काय 99% तर आपल्याला बनाया भोजनच मिळतं. फार कमी ठिकाणी आपल्याला बनवायला लागतं. तर हा एक असे काही काही नियम आहेत जे आत्ता तरी खूप कठीण आहे. त्याच्यामुळे मी तर असं म्हणेन की ही परिक्रमा म्हणण्यापेक्षा आपण परिभ्रमण म्हणू शकतो याला. मगाशी जसं सांगितलं की आपल्याला सूर्योदय झाला की आपलं चालणं सुरू करायचंय. तर ते त्याच्या पाठी एक कारण हेही आहे की आपण बरेचदा कुठे जाणार आहोत, काय रस्ता आहे, कसा रस्ता आहे, हे आपल्याला माहितीच नसतं. आपण जंगलातून जातो, आपण मैयेच्या किनाऱ्याने जातो, आपण गावागावातून जातो, आपण डोंगर दऱ्यातून जातो. त्याच्यामुळे प्रकाशात ते जाणं योग्य असतं. म्हणून सूर्योदयानंतर आपल्याला आपली परिक्रमा चालू करावी लागते आणि सूर्यास्त होण्यापूर्वी जे काही गाव येईल त्या गावात आश्रम जिथे असेल, मंदिर असेल किंवा कोणाच्या घरी राहण्याची आपली सोय केली जाते, तिथे आपण राहायचं असतं. खरं तर असं आहे की एका जागी एका दिवसापेक्षा अधिक आसन लावू नये. पण जसं मगाशी योगेशने सांगितलं की नर्मदा पुराणामध्ये असे काही भाग सांगितलेत, अशी काही तीर्थक्षेत्र आहेत की जिथे आपल्याला 3 दिवस, 7 दिवस, 9 दिवस राहायला सांगितले. पण एरवी मग आपण एका दिवसापेक्षा कुठेही जास्त दिवस राहायचं नाहीये. म्हणजे इन शॉर्ट काय तर कशातही गुंतून पडायचं नाहीये. तिथे लोकांचं इतकं प्रचंड प्रेम मिळते, इतकं प्रचंड प्रेम मिळते की आपलाही पाय निघत नाही. आणि घरापासून आपण लांब असतो, थोडेसे होमसिक होतो. तिकडची छोटी छोटी मुलं बघितली की आपल्याला आपल्या मुलांची आठवण येते, राहावंसं वाटतं. आजी आजोबा पण खूप प्रेमळ असतात, पण त्याच्यात आपल्याला गुंतून नाही पडायचंय, आपल्याला पुढे जायचंय. आसन लावणं हा जो एक तिकडे शब्दप्रयोग केला जातो, तर खरं म्हणजे एक लोकांना असं वाटतं की आपली झोपायची व्यवस्था, तर तसं नाहीये. खरं म्हणजे आपल्यासोबत जी मैया असते, नर्मदा मैया आपण एका बाटलीमध्ये घेतलेली असते, त्या मैयेला आसन मिळालं पाहिजे. तर आपण जेव्हा एखाद्या मंदिरात, आश्रमात जातो, तेव्हा आपण विनंती करतो की माझ्या मैयेला आसन लावण्याची जागा द्या आणि मैया जिथे आसन लावेल आपली, त्या आसनाच्या आधारे मग आपलं सुद्धा आसन लागतं, असं तिकडे आसन लागत असतं. तर ही सगळी संकल्प पूजा होते आणि मग या फोटोत तुम्हाला दिसतंय ओंकारेश्वर पासून आम्ही चालायला सुरुवात केली आणि हा जो पहिला टप्पा आपल्याला दिसतोय दक्षिण तटाचा, हा गुगल मॅप तितकासा अचूक नाहीये. चालण्याचा जो रस्ता दिसतोय तो प्रत्यक्षात थोडासा वेगळा आहे. तर या अगदी उजवीकडे जो दिसतोय ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, तिथून सुरू करत आपण थेट भरूचच्या जवळ जो अरबी समुद्राचा किनारा आहे तिथपर्यंत जाऊन पोहोचतो. पहिल्याच दिवशी डांबरी रस्त्यावरून आम्ही चालवायला सुरुवात केली आणि लोक तर नेहमी असं सांगतात की मैया इच्छा पूर्ण करते, तुमची इच्छा पूर्ण करते. तर पहिल्याच दिवशी आम्हाला वाटलं की मैया तर आपली परीक्षा घेणार आहे, आपणही मैयाच्या प्रेमाची परीक्षा घ्यायला काय हरकत आहे. तर मी पण असं म्हणालो होतो की इथे इतकी सगळी उसाची गुऱ्हाळं दिसत आहे, तर चला आता मी अशी इच्छा व्यक्त करतो की मला उसाचा रस प्यायला मिळाला पाहिजे. बघू कोणी उसाचा रसचा गुऱ्हाळ जो चालवतायत त्यापैकी कोणी आपल्याला ऑफर करताय का. खूप मी चालत आलो आणि कोणी मला ऑफर केला नाही. पण नंतर गंमत अशी झाली की या फोटोमध्ये तो बाईकवर जो बसलेला माणूस आहे, पाठमोर आहे, तो दिसत नाहीये. तर त्याने हाक मारून मला थांबवलं आणि सांगितलं की अरे बाबाजी, आणि तिकडे बाबाजी म्हणतात, परिक्रमा करणाऱ्या सगळ्या स्त्रियांना मैया आणि पुरुषांना बाबाजी या नावाने हाक मारली जाते. बाबाजी इधर आ जाओ, आप गन्ने का ज्यूस पिलो. मी म्हटलं बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय. ते म्हणाले मैंने पैसा ऑलरेडी दिया है, असं तो म्हणाला, किक मारली आणि निघून सुद्धा गेले.
त्यामुळे मैया कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये येते आणि अशा छोट्या मोठ्या ज्या इच्छा असतात त्या आता सहज पूर्ण करते. आता हे पाटील नावाचे गृहस्थ आहेत, हे पहिल्याच दिवशी मला भेटले. त्या दिवशी एकादशी होती. 2 तास ते रस्त्यावरती उभे होते. हे सगळ्यात मधोमध जे दिसत आहेत चष्मा लावलेले, 2 तास ते रस्त्यावरती उभे राहून वाट कशाची बघत होते की कोणतरी परिक्रमावासी येतील, त्यांना मी माझ्या घरी घेऊन जाईन आणि त्यांचा आदरातिथ्य करेन. घरी गेल्यावरती दोन्ही तयारी होती. जर तुमचा उपवास असेल, एकादशी असेल, तर साबुदाण्याची खिचडी आणि उपवासाचे पदार्थ देतो, आणि जर का उपवास नसेल तर मग तुम्हाला जेवायला काहीतरी आम्ही करून देऊ. हे सगळं लोक का करतात? तर लोकांना असं वाटतं की आपल्याला जे काही मिळतंय ते नर्मदा मैयाच देते, आणि या परिक्रमावासींच्या रूपाने नर्मदा मैया आपल्या घरी येते, आणि मी त्यांना जो काही प्रसाद देतो तो प्रसाद ही ती मैया खरोखर ग्रहण करते. या भावनेने जेव्हा ते देतात हे आपल्याला कळतं, तर ती भावना खरोखरच मोठी आहे. आता जो उल्लेख केला रूपाने की आश्रमात राहण्याची व्यवस्था होते, तर ती राहण्याची व्यवस्था किती ग्रँड असते हे जरा एकदा सगळ्यांना कळावं म्हणून हा फोटो मी मुद्दाम ठेवलाय. तर उजवीकडे तुम्हाला दिसेल तर असं एक मंदिर आहे, एक हनुमानाचं मंदिर आहे आणि एक शंकराचं मंदिर आहे, आणि त्या मंदिराला लागूनच अशी एक पत्र्याची शेड घातलेली दिसते. तर हा साधारणतः असा आश्रम असतो. पूर्ण चारी बाजूने भिंती बंद आहेत असा आश्रम नेहमी मिळेलच असं नाही. बऱ्याचदा जी व्यवस्था असते ती अशी असते. तर या शेडच्या आधारे आपल्याला रात्री तिकडे मुक्काम करता येतो. माणसं तर खूप भेटली. आता हे नगावा गावामध्ये राधेश्यामजी भेटले. लगेच म्हणतो दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच मला भेटले होते, आणि ते पाठीमागे त्यांचा नातू ज्या एका कठाड्यावरती उभा आहे त्याच कठाड्यावरती त्यांनी बसवलं आणि मला फक्त चहा पाजला. 15 मिनिटं फक्त ते आम्ही एकमेकांशी प्रत्यक्ष भेटलो असू. माझा नंबर त्यांनी घेतला, त्यांचा नंबर मला दिला, आणि त्याच्यानंतर ते मला सतत इतके फोन करत असतात. तुम्हाला गंमत वाटेल की आत्ता, म्हणजे आता दुपारी 1 वाजता पण त्यांचा फोन आला होता. योगायोगाची गोष्ट आहे. सतत परिक्रमेमध्ये ते मला फोन करत होते. कुठे पोचलात? काय तुम्हाला अडचण येते का? मग ह्या गावात पोचलात का? मग आता तिकडे असं कर, मग तिकडे माझ्या ओळखीचा, आणि ओळखीचा म्हणजे कसं, माझ्या काकाच्या मामाच्या पुतण्याच्या ह्याचा अमुकचा तमुक जावई, इतकं लांबचं नातं. तो माणूस तिकडे राहतो. मी त्याला फोन केलेला आहे. तो निळ्या रंगाचा शर्ट घालून मोटरसायकल घेऊन रस्त्यावरती उभा असेल. तू आज दुपारचं जेवण त्यांच्या घरी करायचं असं ते ठरवायचेच. आणि त्यांनी पूर्ण असं पालकत्व पूर्ण परिक्रमेत घेतलं होतं, आणि अजूनही ते सतत फोन करतात. रूपा, हे सियाराम बाबा आहेत. पूर्ण नर्मदा खंडामध्ये आपल्याला साधू संत महात्मे खूप भेटतात, त्यांचा सत्संग लाभतो. हे सियाराम बाबा 108 वर्षाचे आहेत. ते नर्मदा मैयाच्या काठावरच राहतात. असं म्हटलं जातं की नर्मदा मैयाला कधीच पूर येत नाही. नर्मदा मैया कोणाचंच नुकसान करत नाही. तिचं पावसात जे जल वाढतं ते हळूहळू वाढतं आणि हळूहळूच ओसरतं. त्यामुळे कोणाचंच नुकसान होत नाही तिकडे राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांचं. तर असं म्हटलं, ह्यांच्याबद्दल अशी आख्यायिका आहे की ते कधीच आपलं हे मंदिर सोडून जात नाही. मैया त्यांच्याकडे येते, त्यांच्या गळ्यापर्यंत येते, पण ते कधीही मंदिर सोडून जात नाही, ते तिथेच असतात. त्यांचं खरं हे मंदिर जे आहे ते आता डूब क्षेत्रात गेलेलं आहे. सरकारने त्यांना बऱ्याच कोटींचा मुआवजा पण दिलेला आहे. ते बाबा आजच्या युगातले खरंच इतके महान संत आहेत, म्हणजे खरंच आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला त्यांचं दर्शन घ्यायला मिळालं. त्यांनी ते सगळेच्या सगळे पैसे, म्हणजे पैसेच दिले म्हणून नाही, एरवी पण त्यांना कुठलीही स्वरूपात आपण दक्षिणा देतो. अगदी 20 रुपये असे 2000 असेल, त्याच्यातले फक्त ते 10 रुपये स्वतःकडे ठेवतात. उरलेले सगळे पैसे आपल्याला परत करतात. असे ते खूप थोर आहेत. हा भारती ठाकूर, तुम्ही आता नाव पण ऐकलं असेल भारती ठाकूरांचं. त्यांनी ही परिक्रमा केली होती, आणि हा त्यांनी तिथे शूलपाणीच्या झाडीतील भिल्ल लोकांच्या मुलांसाठी बांधलेला हा आश्रम आहे. आश्रम कम शाळा आहे. 3 इडियट्स मध्ये जसं फुंगसुक वांगडू म्हणजे आमिर खानने शाळा बांधली होती, अगदी तशाच स्वरूपाची ही शाळा आहे. म्हणजे शैक्षणिक सगळे उपक्रम तर शिकवलेच जातात, पण त्या व्यतिरिक्त तो काही स्किल्स पण तुमच्यातले डेव्हलप केले जातात, जेणेकरून ही जी मुलं आहेत ती त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वतःच्या पायावर लवकरात लवकर उभी राहतील. आणि आम्ही स्वतः बघितलं की ती अगदी लहान लहान मुलं तिकडचा केअर करतायत, स्वयंपाक करतायत, सुंदर सुंदर गाणी म्हणतायत. पूर्ण शाळा अतिशय स्वच्छ होती. पुढची साईड, पुढे मांडव्य ऋषींची गुहा आहे. इथे जे तुम्हाला दिसते ती गुहा असं रांगत रांगत जाऊन आत जायचंय. आतमध्ये अतिशय सुंदर स्पंद आणि लहरी मिळतात. ध्यानासाठीच ती खास जागा आहे. तिथे जर ओंकाराचा आपण जप केला तर ती स्पंदन, म्हणजे मी आता शब्द तुम्हाला सांगूच शकत नाही, इतकी ती सुंदर असतात. हे जे ऋषी होते बालयोगी म्हणून, त्यांच्या बरोबरचा सत्संग पण अतिशय सुंदर होता. खूप मोलाच्या आणि
स्वतःहून त्या जे 4 गोष्टी सांगतात तेव्हा सतत असं जाणवतं, की मैया बहुतेक आपल्याला ना हे त्यांच्या मुखातून काहीतरी सांगते. हे काहीतरी जे सांगतायत ते आपल्यासाठी आहे, आपल्या जीवनासाठी आहे. आपण ते आत्मसात केलं पाहिजे. ही एक छोटी कुटी आहे म्हणजे प्रत्येक वेळी आश्रम, मंदिर किंवा धर्मशाळाच असतात असं नाही. पण अशा छोट्या-छोट्या कुटी पण बऱ्याच ठिकाणी आम्हाला लागल्यात. म्हणजे गावातली अशी 4-5 तरुण मंडळी वगैरे येऊन एकत्र ते आपल्याला चहा-पाण्याची सोय करतात. थोडंसं पुढे गेल्यावर आम्हाला हे गुजरातमध्ये एक कुटुंब मिळालं. हां, अजून एक महत्त्वाचं म्हणजे या पूर्ण नर्मदा खंडात आम्हाला हे जाणवलं, की जॉइंट फॅमिलीच आहे. कुठेही न्यूक्लिअर फॅमिली नाहीये. आई-बाबा, काका-काकी, मुलं अशी सगळी एकत्र छान एकत्र नांदत असतात. आणि ह्या सगळ्यांनी आम्हाला त्यांच्या घरी नेऊन जेवू घातलं. त्यांनीही खूप आग्रह केला होता राहण्याचा. जेवायला पण इतकं सगळं साग्र संगीत केलेलं, की आम्ही तर चांगलाच हात मारला होता. हां, हा ही आमचा आमची टीम आहे. परिक्रमेच हा, परिक्रमा करत पण असताना काय होतं, की परिक्रमा ही वारीसारखी नाहीये, ती एकट्यानेच करायची गोष्ट असते. पण तरी सुद्धा होत असं, की नंतर तुम्हाला लोक भेटत राहतात. आता याच्यातले काही जण मुंबईत राहणारे आहेत, मी दिल्लीत राहतो, काही पुण्यामध्ये राहणारे आहेत आणि बरेचसे लोक मध्य प्रदेशमध्ये राहणार आहेत. पण या आम्ही सगळ्यांनीच ही परिक्रमा जवळपास एकत्रितपणेच पूर्ण केली. हे बडवा मधले काही फोटो आहेत, नर्मदा मैयाच्या काठावरती काढलेले. प्रत्येक फोटो बद्दल खरं बोलण्यासारखं खूप आहे, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा लक्षात घेता मी थोडं पुढे जातोय. मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य जे आहे ना, कारण चालायचं असतं, खूप चालायचं असतं दिवसाला, साधारणतः ऍव्हरेज 30 किलोमीटर तरी चालणं होतच होतं. पण मुलं जेव्हा आपल्याला वाटेमध्ये दिसतात, हसतात ना, त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य असतं, तो सगळा तुमचा शीण, जी काय थकावट आलेली असते चालतानाची, ती सहजगता निघून जाते. गावांची नावं अतिशय गमतीशीर असू शकतात. तसं या गावाचं नाव होतं भामटा आणि या गावातून पण आम्ही पुढे गेलो. रस्ते मात्र ना या भागामध्ये खूप झाले. लोकांनी आम्हाला सांगितलं की गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये हा शूलपाणी झाडीतला सगळा हा भाग आहे मध्य प्रदेश मधलाच, अजून मध्य प्रदेशच सुरू आहे. आणि या भागामध्ये आता प्रत्येक वेळेला काही खायला ग्रेट मेल असंच नाही, कधी कधी आता फक्त एवढी खिचडी जी मिळाली आहे, बस हे एवढंच लंच करायचंय आणि आपल्याला पुढे जायचंय. आणि हे हिरालालजी रावत आहे, बोरखेडी गावामध्ये आम्हाला भेटले होते. पूर्वी काय व्हायचं की शूलपाणी झाडीमध्ये खूप लुटालूट व्हायची. म्हणजे जेव्हा चितळे मैयांनी परिक्रमा केली होती, एक 10-15 वर्षापूर्वीच जी जी एक साधारण चर्चा केली जाते, तेव्हा असं व्हायचं की शूलपाणी झाडीमध्ये लुटालूट होते आणि परिक्रमावासींकडचे सगळे पदार्थ, सगळे त्यांची पूर्ण बॅग रिकामी होते. इतकंच नाही तर काही जणांच्या अगदी अंगावरचे कपडे सुद्धा काढून घेतले, अशी वर्णनं एकेकाळी केली होती. आता मात्र चित्र पूर्णतः बदललेलं आहे. हिरालाल रावत हे आता त्या शूलपाणी झाडीतले सगळे जे मामा आहेत, त्यांना मामा म्हणतात, त्यांचे ते मुख्य मामा आहेत. आणि तर त्यांनी त्या सगळ्यांची आपण एक म्हणू की एक प्रकारची युनियन बनवलेली आहे. आणि तर तीच मुलं परिक्रमावासींना मदत करतात, त्यांना हाताला धरून घेऊन जातात. जर का कोणाला त्यांचं ओझं खांद्यावर घेऊन जायचं नसेल, तर ती बॅग सुद्धा ते घेऊन जातात, पोर्टरचं काम करतात, वाटाड्यांचं काम करतात. आणि त्या बदल्यात त्यांना काही थोडासा मोबदला मिळतो. त्यामुळे आता चित्र जे आहे ते खूप सारं बदललंय. शूलपाणी झाडीबद्दल उत्सुकता लोकांना खूप असते की तो खूप कठीण भाग आहे, तिथे चालणं कठीण आहे, तिथे चोऱ्या माऱ्या होतात. आता स्थिती अशी आहे की तसं अजिबातच काही होत नाही. शूलपाणी झाडीमधून चालताना खूप अतिशय आनंद मिळतो. आणि तिथले जे रस्ते आहेत, केवळ काहीच रस्त्यांचा भाग असा असेल की जो चालायला कठीण आहे. बाकी रस्ते आता तुम्हाला असा दिसतोय तसा अत्यंत सुंदर रस्ते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून रस्त्यांची कामं खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहेत. आता ही एक तिथल्याच ग्रामीण भागातली मुलगी आहे, रूपालाच ती आवडली होती म्हणून तिचा फोटो काढलाय. रूपा, हां, ही मुलगी तुम्ही झूम करून पाहिलीत तर बघा तिचे जे दागिने आहेत ते त्यांनी स्वतः बनवलेले असतात, की ह्या दागिन्यांपुढे आपले सोन्याचे, हिऱ्याचे दागिने पण कमी पडतील. इतके सुंदर आहेत. आणि शूलपाणीच्या जंगलाबद्दल असं सांगेन मी अजून, की तो भाग दुर्गम आहे. नाही असं नाही, काही-काही पॅच तिकडचे दुर्गम आहेत. पण तिकडचे जे लोकल लोकं आहेत, जी आपल्याला मदत करतात, आपली बॅग घेतात, आपल्याला हाताला धरून नेतात. त्यांच्यामुळे ही परिक्रमा खूप सोपी होते. म्हणजे तो भाग टप्पा पूर्ण करणं खूप सोपं होतं. आणि दुसरं म्हणजे त्यांना रोजगारही मिळतो. कारण एक नॉमिनल अमाउंट आपण त्यांना देतो, जी ठरलेली असते. त्याच्यामुळे त्यांचं एक रोजगार त्यांना मिळतो. हे घोंगसा नावाचं एक ठिकाण आहे. तिकडे नर्मदा मैयाच्या काठावरच बसून जे मी आधी उल्लेख केला होता की आपल्याकडे सोबत एक छोटीशी बाटली असते, त्याच्यामध्ये नर्मदा मैया आपण सोबत घेऊन जातो. तर त्याची पूजा करतोय आणि समोर नर्मदा मैयेचं विशाल रूप दिसतंय. इथून जवळच जो नर्मदा सागर, जो मोठा प्रकल्प आहे गुजरात मधला,
त्याचं बॅकवॉटर जे आहे ते अगदी पार इथपर्यंत आलेलं आहे मध्य प्रदेशमध्ये. त्यामुळे इथलं जे नर्मदा मैयाचं पात्र आहे ते अतिशय विस्तीर्ण आहे. आणि इथे बसून जेव्हा ना संध्याकाळी मी आरती केली होती, तर त्याचं सगळं वर्णन हे तुम्हाला आता एका या फोटोमधून कळू नाही शकणार. कारण तिथे ज्या गवतावर मी बसलोय त्या गवताचा जो दवाचा ओलेपणा होता, त्या दवाचा जो सुगंध येत होता, समोर मैयेचं विस्तीर्ण पात्र त्या फोटोमध्ये तर मावूच शकत नाही. त्या त्या सगळ्याचं मिळून जो आपल्यावरती जो एक इम्पॅक्ट होतो, तो खरोखरच म्हणजे आपण त्याचा विचार करू शकत नाही, त्याच्या पलीकडचा असा आहे. हा सेमलेट गावातला फोटो आहे. हा मुद्दाम इथे ठेवलाय, इथे तुम्हाला दिसणार नाही कसे, पण डाव्या बाजूला 3 खुर्च्या दिसत आहेत लोखंडी. त्याच्या बाजूला एक हातपंप आहे, तर तिकडे मी आंघोळ केली होती, उघड्यावरतीच आंघोळ केली होती. आता अशी आंघोळ आयुष्यात तर मी कधीच केली नाही, कारण तो त्या गावातला सगळ्यात मोठा चौक आहे मला असं वाटतं, सेमलेट गावातल्या. पण परिक्रमा करत असताना ना सगळ्या गोष्टी माणसाला शिकाव्या लागतात. आणि अगदी सकाळी अंधारामध्ये आंघोळ, सुरुवातीचे जे दिवस असतात नोव्हेंबर आणि डिसेंबरचे, तेव्हा खूप पहाटे अंधारामध्ये आंघोळ करणं हे केव्हाही चांगलं असतं. पण मग थोडा दिवस उजाडल्याच्या नंतर अगदी भर गावात, भर चौकात सुद्धा आंघोळ करावी लागते. पण नर्मदा मैया तुम्हाला सगळं सांगते. मला असं वाटतं की परिक्रमा जे आपण करतो ते या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आणि थोडं आयुष्य अधिक संपन्न आणि समृद्ध करण्यासाठीच करत असतो. हा जो शूलपाणी झाडीतलं जे सगळं जनजीवन आहे ते कसं दिसतं असं सांगणारे हे 4 फोटो आहेत. बाकी जरी संपूर्ण नर्मदा खंड हा सुजलाम सुफलाम असला, तरी शूलपाणी झाडीचा जो भाग आहे तो डोंगराळ आहे. नर्मदा मैया इथे खूप खाली वाहते आणि आपण डोंगराच्या अगदी वरून चालतोय, तर त्याच्यामुळे तिकडे तशी शेतं आपल्याला बरीचशी सुकलेली किंवा वापरात नसलेली अशी दिसतात. मग आता आपण मध्य प्रदेश ओलांडून महाराष्ट्रामध्ये आलोय आणि हे जे वीरगळ दिसत आहेत आपल्याला, आता मला पूर्ण मध्य प्रदेशात आणि पूर्ण गुजरातमध्ये पायी चालत असताना वीरगळ कुठेही दिसले नाही, पण हे फक्त मला महाराष्ट्रामध्ये दिसले. तर त्यामुळे म्हणजे जे मानववंशशास्त्राचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी ही जरा इंटरेस्टिंग गोष्ट आहे की हे वीरगळ मला फक्त महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यामध्येच दिसले, बाकी नर्मदा खंडामध्ये कुठेही दिसले नाही. खाण्यासाठी भाकऱ्या मिळतात मोठमोठ्या. रूपा, तुझा अनुभव काय होता? ही वरची जी भाकरी आहे ती तर आम्हाला आमचे जे पोर्टर होते त्यांनी त्यांचा डबा आणला होता आणि त्यांच्या डब्यातली आम्हाला शेअर केली होती. इतकं सुंदर भाकरी तर मी आयुष्यात कधीच खाल्ली नव्हती. आणि ह्या ज्या मैयांनी जी भाकरी दिली तेव्हा पण असं झालं होतं की आम्ही खूप 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 चाललो होतो आणि शूलपाणीच्या जंगलात तशी गरिबी आहे, आश्रम तसे कमी आहेत. पण या मैयांनी आम्हाला त्यांच्याकडचा स्वयंपाक संपला होता तर त्यांच्या शेजाऱ्यांकडनं जाऊन या 2 भाकऱ्या आणल्या होत्या. मक्याची भाकरी होती आणि त्याच्यावर ठेचा होता. तो ठेचा इतका तिखट लागला मला की तिने मग साखर दिली. म्हणजे हे तर म्हणजे खूपच माझ्यासाठी खूपच होतं की आपल्याकडे नसतानाही दुसऱ्याकडनं आणून देणं, भाजी नाहीये तर ठेचा बरोबर देणं, साखर देणं, खूप खूप म्हणजे खूपच होतं हे. ह्या ज्या मैया आहेत त्या पण शूलपाणीचं जंगल संपता आहे. त्यांनी पण आम्ही त्यांच्याकडे गेलेलो आणि विचारत होतो की ते सरपंचांचं घर कुठे आहे, म्हणजे आम्हाला जरा बसता येईल, विसावता येईल. तर ते म्हणाले की त्यांचं घर कशाला, तुम्ही माझ्या घरी चला. आणि ते त्यांच्या घरी घेऊन गेले. त्यांच्या घरचा तर स्वयंपाक, जेवण वगैरे सगळं झालं होतं. तरी त्यांच्या बायकोने आमच्यासाठी नवीन खिचडी, नवीन कढी असं सगळं बनवून आम्हाला दिलं. आणि त्यांचं घर तुम्ही मागच्या चित्रात बघितलं असेल तर इतकं सुंदर होतं की मस्तच होता. ही आहे मुवाच्या फुलांची दारू. तिथे ही दारू बनली जाते आणि त्यांच्या संस्कृतीत ही दारू आहे. म्हणजे त्याच्यात काहीच गैर असं नाही. आम्हाला काही टेस्ट करायला मिळाली नाही. आम्ही परिक्रमावासी होतो म्हणून. योगेश, हे तूच सांग. तर काही रस्ते असे आहेत ना की बाकी शूलपाणी झाडीमध्ये जरी खडबडीत रस्ता म्हणून जावं लागत असलं, तरी हा साधारणतः 1 किलोमीटर लांबीचा रस्ता असाच होता की गर्द झाडीने वेढलेला होता आणि आपण स्वप्नात आहोत का सत्यात आहोत हेच कळत नव्हतं. म्हणजे मला खरोखरच कळत नव्हतं की आपण खरंच परिक्रमा करतोय का रात्र झाली कुठेतरी झोपलोय आणि आपल्याला स्वप्न पडलंय आणि नर्मदा मैयाने काहीतरी आशीर्वाद दिलाय. या फोटोतूनही अर्थात मी म्हटलं तसं की या फोटोतून कल्पना येत नाही. या रस्त्याने जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही चालत जाल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की नर्मदा मैया म्हणजे फक्त एक नदी नाहीये. संपूर्ण निसर्ग, झाडं, ऊन, वारा, पाऊस, तिथे सगळे पशुपक्षी, हे सगळेच नर्मदा मैयाची वेगवेगळी रूप आहेत. आणि या रूपांचा जेव्हा तुम्हाला प्रत्यय येतो ना, तो खरोखर विस्मयचकित करून टाकणारा असाच असतो. जेव्हा डोक्यावर हंडे घेऊन जाणाऱ्या बायका दिसतात ना, तेव्हा मात्र जरा थोडं मन खट्टू होतं, कारण आपण परिक्रमा करतोय, नर्मदा मैया अगदी वाहते शेजारून
पण आता इथे काय होतं की शूलपाणी झाडी डोंगर आहे, वरती आहे, पाणी जरा खालून वाहत आहे. तर जेव्हा हंडे घेऊन जेव्हा अशा महिला वणवण करतात ते दृश्य जरा थोडं मनाला खट्टू करतं. वडफळी हे महाराष्ट्रातलं शेवटचं गाव आहे. हे गाव ओलांडलं की आपण गुजरातमध्ये प्रवेश करतो. आता हे एक जेसलगिरी महाराज आहेत आणि ते एक हर्षित नावाचा आमच्याबरोबरचा एक परिक्रमावासी होता. त्याला त्या अशी चक्क प्रेमाने त्यांनी आंघोळ घातली होती. त्यामुळे असं प्रेम जे मिळतं ना ते वेगवेगळ्या पद्धतीने मिळतं. फक्त जेवायला मिळालं, खायला मिळालं असं नाही. कधीतरी कोणीतरी आपल्याला काहीतरी चार उपदेशाच्या गोष्टी सांगतो, कधी काहीतरी एखाद्या श्लोकाचा अर्थ वेगळ्या पद्धतीने समजून सांगतं, तर किंवा कधीतरी असं अगदी सोप्या शब्दामध्ये सुद्धा प्रेम मिळत राहतं. यांच्याबद्दल मी आवर्जून सांगेन की झरवानी नावाचं गाव आहे आणि तिकडे हे पुरी दाम्पत्य त्यांनी गजानन महाराजांच्या प्रेरणेने तिथे आश्रम सुरू केलाय. परिक्रमावासींची सेवा तर ते करतात, म्हणजे परिक्रमावासींना राहायला देतात, जेवायची सोय करतात. पण त्या भागातली जी आदिवासी मुलं आहेत त्या सगळ्या मुलांना ते रोज रात्री मोफत जेवण देतात. अट एकच असते की जो विद्यार्थी आज शाळेत गेलाय त्याच विद्यार्थ्याला जेवण मिळेल. त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला इथे काहीतरी करायचं होतं, शाळे म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रात काहीतरी करायचं होतं. पण नवीन शाळा सुरू करायची, तो सगळा व्याप वाढवायचा, हे करण्यापेक्षा जी सरकारी शाळा आहे त्या शाळेतली उपस्थिती वाढावी यासाठी काय करता येईल, तर फक्त रोज रात्री त्या मुलांना जेवायला मिळेल एवढी जरी एक लालूच दाखवली सोप्या शब्दामध्ये, तरी सुद्धा त्या शाळेतली जी उपस्थिती 50% कमी होती ती वाढून 90% गेली. असा सुद्धा उपक्रम राबवणारे अनेक लोक तिकडे आहेत. आणि ज्यांना कोणाला असं वाटतं की आपल्याला परिक्रमेच्या निमित्ताने काहीतरी आर्थिक मदत करायची आहे, तर अशा अशा प्रकारचा सेवाभावी उपक्रम राबवणारे अनेक संस्था, अनेक लोक तिकडे आहेत. आणि मी असं नक्की सांगेन की तुम्ही त्यांना आवर्जून मदत करायला हरकत नाही. पुढे जात असताना आपल्याला हा जो दिसतोय सरदार वल्लभभाईंचा मोठा ब्रॉन्झचा पुतळा तो दिसतो. आणि आता हा एक छोटासा एक दुकानदार होता, त्याचं फळांचं दुकान होतं. आणि दुकान म्हणजे किती मोठं होतं त्याचाही फोटो दिसला, इतकंच मोठं दुकान होतं. पण त्याने मला 2 केळी, थोडी 2-4 द्राक्ष, 2-4 बोरं अशी जबरदस्ती दिली, पैसे पण घेतले नाही. त्याचं म्हणणं असं की रस्त्यात तुम्हाला काहीच मिळणार नाही, हे तुम्ही घ्याच. म्हणजे हा जो एक देण्याचा भाव आहे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये आहे, तिथल्या व्यापाऱ्यांमध्ये आहे, सर्वत्रच भरलेला आहे. तो खरोखर विस्मयचकित करणार आहे. कारण आपण शहरामध्ये राहतो, आपल्याला कुठलीच गोष्ट अशी, आणि अगदी म्हणजे कोणी मोफत देऊ केली ना तरी आपल्याला शंका येते की तू मोफत का देतोय, म्हणजे ती खराब असेल, तुझा त्यात काही स्वार्थ असेल, तू नंतर काय मागणार आहेस का, अशी शंका आपल्या मनात येते. देण्याचा जो भाव आहे ना इथे तो विस्मयचकित करणार आहे. हे गोरा कॉलनीमध्ये आपण पोहोचलोय आणि नर्मदा मैयाचं विशाल रूप आपल्याला इथे दिसतंय. कारण इथूनच जो सरदार सरोवर प्रोजेक्ट आहे त्याचं हे बॅकवॉटर आहे, म्हणून इथे नर्मदा मैयाचं विशाल रूप आपल्याला दिसतंय. शूल पाणेश्वरचं अतिशय प्राचीन मंदिर होतं, ते पाण्याखाली गेलं होतं. त्यामुळे मग तिथं सरकारने हे नव्याने मंदिर बांधलं. पण तिथल्या ज्या मूर्ती आहेत त्या ज्या जुन्या मूर्ती होत्या त्याची पुनर्स्थापना आता या मंदिरात केली आहे. गोरा कॉलनीमध्येच एक मोठी महाआरती होते संध्याकाळी, तर तिकडे आवर्जून जायला हरकत नाही. तो आरतीचा सगळा जो देखावा असतो संध्याकाळचा तो फार छान असतो. मैयेचं असं विशाल पात्र दिसतच असतं. हे एक सुंदर मंदिर आम्हाला गुजरातमध्ये दिसलं. ते खरं तर पाण्याखाली गेलेलं आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये पायऱ्या दिसतात, त्या पायऱ्या उतरून खाली यावं लागतं. आणि जेव्हा नर्मदा मैयाचं पाणी वाढलेलं असतं पावसाळ्यामध्ये, तेव्हा हे पूर्ण मंदिर पाण्याखाली गेलेलं असतं, त्याचं दर्शन घेता येत नाही. आम्ही गेलो सुदैवाने तेव्हा पाण्याची पातळी कमी होती, म्हणून त्याच्या आत आम्हाला जाता आलं. शिवतांडव स्तोत्र सुद्धा म्हणता आलं. कारण परिक्रमा करत असताना तुम्ही नर्मदा पुराणामध्ये ज्याचा काही उल्लेख केला आहे अशी काही श्लोक आणि स्तोत्र यांचा जप ताप करावा असं सांगितलंय. थोडा प्रयत्न आम्ही तसा करतही होतो. त्या दिवशी रूपाने इच्छा व्यक्त केली होती की खूप दिवस मला रोटी खाऊन खाऊन कंटाळा आला, मला पुरी मिळायला पाहिजे. लगेच नर्मदा मैयाने इन्स्टंट इच्छा पूर्ण केली आणि त्याच दिवशी तिला पुरी भाजी सुद्धा खायला मिळाली होती. आणि अशी सुंदर दृश्यता आम्हाला जागोजागी दिसली. छोटे छोटे तलाव होते, पण एकेका दृश्याच्या म्हणजे अगदी आपण प्रेमात पडू असंच होतं. रोज संध्याकाळी मैयाची आम्ही आरती करत होतो. आणि ही आरती मात्र खरोखरच मनाला अतिशय समाधान देणारी अशीच होती. कारण मैयेचं जे विशाल रूप संध्याकाळी दिसतं ना सूर्यास्ताच्या वेळेला, ते खरोखर सुंदर असंच असतं. जरा आमचा दिसण्याचा जो रूपरंग आहे ते कसं पालटत गेलंय. पांढरं वस्त्र परिधान केलेलं आहे, दाढी वाढली आहे, निघताना क्षौर केलेलं असतं, पूर्ण टक्कल केलेलं असतं, जरा डोक्यावरती केस वाढलेले आहेत. हे सेहराव नावाच्या गावामधले एक शेतकरी आहे, पपई पिकवतात. सकाळपासून ते पपई फक्त हातात घेऊन असे उभे होते की परिक्रमावासी आले की त्यांना सांगायचं की माझ्या शेतात या आणि हा पपई खा. आपण जो शहरामध्ये पपई विकत आणतो आणि पेपरात गुंडाळून ठेवतो आणि 2 दिवसांनी पिकल्यानंतर खातो, त्याची आणि हा
खरोखर झाडावर पिकलेला नैसर्गिकरित्या पिकलेला पपई आणि प्रेमाने दिलेला पपई याच्या चवीची तुलना होऊ शकत नाही. दिवसभरामध्ये चालताना काय होतं, थोडं मागे पुढे होतं, पण संध्याकाळी संपूर्ण टीम ही एकत्र येते आणि मग ही अशी एक आरती होते. सगळ्यांच्याकडच्या ज्या मैया असतात त्या एकत्र ठेवल्या जातात आणि सगळे परिक्रमावासी एकत्र मिळून जी आरती करतात ना, त्याच्यामध्ये सुद्धा आनंद खूप मिळतो. ही आमची संपूर्ण टीम आहे. म्हणजे आम्हीच ही परिक्रमा साधारणतः याच एका ग्रुपने एकत्रितपणे केली होती. हे जे एक बाबा आहेत, हे खरं म्हणजे भंडारी बाबा आहेत, आचारी आहेत ते. पण ते बऱ्याचदा त्यांच्या धूनमध्ये असतात. आता या भागामध्ये तुम्हाला जर का अ, गांजा वगैरे सेवन करणं ही काही फार मोठी गोष्ट नाही, तर ते त्यांच्या धूनमध्ये असतात. पण कामाला अगदी वाघ आहे माणूस आणि म्हणूनच अंगावरती वाघाची वस्त्र परिधान केलेली आहे. फोटो काढ म्हटलं की ते असा एकदम छान पोज देऊन फोटो काढून घेतात. उजवीकडे हा जो फोटो दिसतोय ना, रस्ते इतके सुंदर आहेत ना, जी परिक्रमा आपण करतो बहुसंख्य रस्ते हे असेच आहेत. ट्रॅक्टर जाऊ शकेल इतपतच रस्ता असतो, डांबरी रस्ता नसतो आणि या रस्त्यावरूनच आपण चालत असतो. कधी कधी ज्या छोट्या छोट्या उपनद्या असतात त्याला पाणी जास्त असेल तर त्या बोटीने सुद्धा पार कराव्या लागतात. सुंदर सुंदर वनराई जंगलं ही अशी सारखी मिळत राहतात. मैया कृपा करते तेव्हा असं सुंदर भोजन हे कांद्रूज नावाच्या एका गावातल्या सुंदर आश्रमामध्ये आम्हाला मिळालं होतं. या मुलाबद्दल रूपा तू सांग. ह्या मुलाचं इतकं कौतुक आहे. शिकणारा इंजिनिअरिंगला शिकणारा हा मुलगा आहे. स्वतः राहतो बराचसा दूर, पण तो मार्ग परिक्रमावासींच्या यात येत नाही. म्हणून तो जिथून परिक्रमावासी जातात त्या मार्गावर सकाळी पहाटे येऊन उभा राहतो. त्याची आई त्याला पोहे करून देते आणि ते पोहे तो सगळ्यांना प्रेमाने आग्रहाने खाऊ घालतो. सोबत एक थर्मास पण असतो त्याच्याबरोबर आणि तो चहा. आणि आपल्याला खाल्ल्याशिवाय तो पुढे जाऊच देत नाही. इतकं प्रेम तिकडे मिळतं. नाहीतर त्याला काय पडलंय, की तो दर सकाळी उठून यायचं, तिथे उभं राहायचं, परिक्रमावासींची वाट पाहायची, त्यांना खाऊ घालायचं. पण करतात, असं करतात लोकं. आपल्याकडे वेळ थोडा आहे त्याच्यामुळे आता मी जरा थोडं भरभर पुढे जातोय, कारण 15 मिनिटांमध्ये साधारणतः पुढचं प्रेझेंटेशन संपलं पाहिजे आपल्याला. टेंबे स्वामींवरती ज्यांची श्रद्धा आहे, दत्त संप्रदायाचा मध्ये ज्यांची श्रद्धा आहे, त्यांच्यासाठी गरुडेश्वर, नारेश्वर ही अतिशय महत्वाची प्रसिद्ध अशी ठिकाणे आहेत. आणि आता आपण या तटाच्या शेवटी आलोय आणि या ज्या एक मैया आहेत, या नागपूरवरून आल्या आहेत आणि या दंडवत परिक्रमा करताय. दंडवत परिक्रमा म्हणजे तुम्ही जिकडे उभे आहात तिकडून दंडवत घालायचं आणि दंडवत घालून तुमचे हात समोर जिथपर्यंत जातात तिथपर्यंत चालत पुढे जायचं, परत उभं राहायचं आणि पुन्हा दंडवत घालायचं. अशी परिक्रमा करणारे सुद्धा लोक तिकडे आहेत. अनवाणी परिक्रमा करणारे सुद्धा लोक तसे आहेत. आणि या तर डबल परिक्रमा करतात. दंडवत घालत 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 एक थोडंसं अंतर पुढे जातात, 400 मीटर, परत मागे येतात. सायकल असते त्यांची, ती सायकल घेऊन परत तिकडे जातात. असं करणारे म्हणजे हे सगळं जे आहे ना ते विलक्षण आहे. म्हणजे आपण त्याची कल्पना करू शकत नाही. समुद्रामधून असं छोट्याशा बोटीमधून आपण अरबी समुद्र पार करतो आणि समोरच्या तटावरती होतो. आता उत्तर तट जो आहे मिठी तलाई पासून अमरकंटकला 1418 किलोमीटर हे साधारणतः अंतर आहे. तर त्याच्यानंतर सुरुवातीला आपण एक पंचक्रोशी करतो. म्हणजे मिठी तलाई या पंचक्रोशीमध्ये जी काही महत्वाची मंदिरे आहेत त्याची पण एक प्रदक्षिणा करायची असा एक संकेत आहे. तर ती सुद्धा आम्ही केली. भूतनाथ नावाचं तिथे एक मंदिर आहे. तिकडे असंख्य पशु पक्षी, मोर, सांबर, निलगाई अशा अगदी आपल्याला समोर दिसतात. तर तिथे मला मुक्काम करायची सुद्धा संधी मिळाली. तर ती केल्यानंतर मी पुढे चालत राहिलो. हे गुजरात मधलंच हा हा सगळा आमचा प्रवास आहे. हे काही आमचे परिक्रमावासी आहेत जे आम्हाला आमच्या सोबत सतत होते. हे नारेश्वर आहे. त्याच्यानंतर हा जो मारुती आहे तिलकवाडा मधला, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गुरु आहेत समर्थ रामदास स्वामी, त्यांनी या मारुतीची स्थापना केली. म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये 11 मारुतींची स्थापना रामदासांनी केली. त्यापैकी हा एक तिलकवाडा या ठिकाणी आहे. उत्तर वाहिनी परिक्रमा जी आपल्यापैकी काही जणांनी केलेली आहे ती परिक्रमा याच ठिकाणाहून केली जाते. हे गरुडेश्वर आहे, टेंबे स्वामींशी संबंधित अतिशय महत्वाचं असं ठिकाण. कोटेश्वर हे पूर्णतः पाण्याखाली जातं. पूर्वी जायचं नाही, पण आता धरण झाल्याच्या नंतर ते पाण्याखाली जातं. आम्ही गेलो तेव्हा सुदैवाने पाण्याची पातळी कमी होती, त्यामुळे त्याचं दर्शन घडलं. हा मांडूचा किल्ला आहे, रूपमतीचा महाल. इथे जे रेवाकुंड आहे, अशी श्रद्धा आहे की नर्मदा मैया इथे रेवाकुंडाच्या रूपामध्ये आलेली आहे. त्यामुळे परिक्रमा करताना या रेवाकुंडाला सुद्धा वळसा घालून पुढे जायचं अशी एक श्रद्धा आहे. तर म्हणजे परिक्रमा करत असताना अनेक गोष्टींचा आनंद घेत घेतच आम्ही पुढे गेलो. हा माहेश्वरचा किल्ला आहे सुप्रसिद्ध. त्या माहेश्वरच्या किल्ल्याचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर पुढे मंडलेश्वरला आलो. मंडलेश्वरला हे प्रसिद्ध गोडबोलेंचं राम मंदिर आहे. इथे टेंबे स्वामींनी चातुर्मासात ते इथे राहिले होते आणि या ज्या तुम्हाला लाकडी काठ्या दिसत आहेत फोटोमध्ये,
या लाकडी काठ्यांवरतीच टेंबे स्वामींनी चातुर्मासामध्ये त्यांचे कपडे वाळत घातले होते. त्या जशाच्या तशा त्याच स्वरूपामध्ये जतन केलेल्या आहेत. उजवीकडे तुम्हाला टेंबे स्वामींचं हस्ताक्षर सुद्धा दिसत आहे. आणि तिथले जे परिक्रमावासी आहेत ना मध्य प्रदेशातले, ते दिसतात खरं म्हणजे असे, खताची पिशवी असते, त्याच एक दप्तरासारखं बनवलेलं असतं पुरुषांनी, आणि स्त्रियांचं जर का बघितलं तर तो जो काही बोजा असेल ना तो डोक्यावर घेऊन ते पुढे चालत असतात. अशी बहरलेली लगडलेली शेतं तर इतकी दिसली, मला तर असं वाटतं की म्हणजे माझ्या मुलाने सुद्धा ना या खंडामध्ये काही काळ तरी जरा जाऊन चाललं पाहिजे आणि हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. कारण आपल्याकडचा जो शेतकरी आहे तो किती मेहनत करतो आणि किती कष्टाने हे इथे सगळं पिकवतो, हे जर कळायचं असेल, सुजलाम सुफलाम भारत कसा आहे हे जर कळायचं असेल ना, तर या भागाला खरंच आवर्जून भेट द्यायलाच पाहिजे. मुलांचा हसू हे तर खूपच सुंदर आहे. जानेवारी महिन्यामध्ये जी नर्मदा जयंती येते त्याबद्दल रूपा सांग. रथसप्तमीला आपल्याकडच्या तिथे नर्मदा जयंती असते. मैयेच्या जलामध्ये दिवे सोडले जातात. तो पूर्ण सप्ताह म्हणजे मैयेचा बर्थडे आठवडाभर साजरा केला जातो. मैयेला साडी नेसवली जाते. साडी नेसवली जाते म्हणजे ह्या पात्रावरून तिच्या दुसऱ्या पात्रापर्यंत पूर्ण ती साडी अशी घातली जाते तिला. त्यासाठी मोठीच्या मोठी साडी बनवली जाते. नंतर आम्ही जिथे गेलो होतो खेडा घाटला, तर तिथे आमची एक मैत्रीण पण आलेली. ती आम्हाला जॉईन झालेली 10 दिवसासाठी. आणि तिथे जेव्हा आम्ही मैयेला त्या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी, नर्मदा जयंतीच्या दिवशी आम्ही तिथे गेलो होतो, तेव्हा एका कुटुंबाने तर केक आणला होता. इतकी मजा वाटली की त्याने तिथे मैयेच्या काठी केक कापला बर्थडे सेलिब्रेशनसाठी. पुढे जाऊया योगेश. हो, हं. हे सिद्धवटचं चारुकेश्वरला सिद्धवड थोडक्यात सांग, कारण आपल्याकडे वेळ थोडा आहे. तू सांगत राहा, मी पुढे पुढे साईड नाही. हे सिद्धवड आहे. ह्याच्या 100 पेक्षा अधिक पारंब्या जमिनीत गेलेल्या आहेत, म्हणून त्याला सिद्धवड म्हटलं जातं. ही जागा अतिशय अतिशय सुंदर होती. तिथे इतकं सुंदर ध्यान लागत होतं की ती म्हणजे सांगू शकत नाही. बस सुंदर ध्यान लागलं होतं. योगेशने तर केलंच होतं तिथे ध्यान. हा च्यवन ऋषींचा आश्रम, मगाशी जो उल्लेख झाला होता तर हे च्यवन ऋषींचा आश्रम आहे. असे रस्ते असंख्य आहेत आपल्याला जंगलातून जायचे. ही हापशी होती. हापशीवर बरेचदा आंघोळ करावी लागते. आपल्याला पिण्याच्या पाण्याची बाटली भरून घ्यावी लागते. परिक्रमा ही फक्त पायीच केली जाते किंवा वाहनाने केली जाते असं नाही, तर सायकल आणि बाईकवरनंही करतात. तर असेही आम्हाला बरेचसे भेटले होते. हे चण्याचं शेत आहे. नंतर नंतर चण्याची शेती पिकू लागते आणि त्याचे सुंदर सुंदर रंग येतात. हेच कुठल्या तरी हे काही सिनरी आहे जे तुम्ही बघू शकता. जयंती माताचं मंदिर आहे. ते जयंती मातेचं मंदिर 21 किलोमीटर आत जंगलात आहे आणि तिथे सगळ्या परिक्रमावासींना एकत्रच जावं लागतं, कारण तिथे वाघ आहेत असं म्हटलं जातं म्हणून. मग तिथे असं जरा मध्ये थांबून थोडंसं बालभोग म्हणजे नाश्ता करतो. त्याचे हे काही फोटो आहेत. हे गृहस्थ आम्हाला भेटले होते. जयंती माताचा मोठा पॅच आम्ही ऍट अ स्ट्रेच चाललो होतो, कारण तो एकाच ह्याच्यात चालायचा असतो. नंतर पामाखेडीला दुपारचं भोजन केलं होतं आणि पुढचा टप्पा आम्ही चालू केला होता. तो डांबरी होता रस्ता, पण बरंच चाललो होतो. संध्याकाळ होत आली होती आणि चहाची जाम तल्लफ आली होती मला. आणि मैयेने हा माणूस पाठवला बाईकवरून. हातात त्याचा थर्मास आहे. आम्ही चहा प्यालो आणि ताजेतवाने झालो. ही काही दृश्य आहेत मैयेच्या काठाची, शेतीची. हे एक सुंदर मंदिर आहे. ह्याच्या चोहो बाजूनी शेती आहे. आपली नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत सगळी ही हिरवीगार शेतं आपल्याला दिसतात. हे जे मंदिर आहे त्याच्या खालच्या मजल्यावर, तळमजल्यावर परिक्रमावासींची राहण्याची व्यवस्था होती आणि वरच्या मजल्यावर मंदिर होतं. संधिकाल झाला होता. आम्ही वरती गेलो पूजेसाठी आणि छान रंगांच्या छटा होत्या. खाली हिरवगार, थोडस ग्रे कलर, मग निळा कलर आणि विविध अशा छटा आणि छान तुटता तारा दिसला. तेही खूप प्रसन्न करून गेला. ही परत काही शेतांची दृश्य आहेत. हे आमचे परिक्रमावासी आहेत. सिद्धेश्वर मंदिर तू सांग. मला असं वाटतं की संपूर्ण परिक्रमेत मला स्वतःला वैयक्तिकरित्या आवडलेलं आणि स्थापत्याचा अत्यंत उत्तम नमुना असलेलं असं हे सिद्धेश्वर मंदिर आहे. एक एक तिथली जी मूर्ती आहे, त्याची जी कलाकुसर आहे, त्याचं जे कोरीव काम आहे, त्याचा एकेका मूर्तीचा अभ्यास आपण करू शकतो. इतकं अप्रतिम सुंदर मंदिर आहे. हे जे मगाशी मी उल्लेख केला, राधेश्यामजींनी
जागोजागी लोकांना फोन केले होते. आता यांना फोन केला आणि या आजींनी आमच्या घरी त्यांच्या घरी अशी छानपैकी जेवणाची व्यवस्था केली. असं प्रेम तर आम्हाला जागोजागी खूप मिळालं आणि नर्मदा मैयाची अशी वेगवेगळी रूपं तर दिसत राहिली. वीट भट्टी उद्योग तिकडे खूप मोठ्या प्रमाणात चालतो. खूप सारी मुलं तिकडे दिसतात आणि चॉकलेट मागायला आपल्याकडे येतात. शाळेमध्ये ती शिकतात असं काही वाटत नाही. तर या वीटभट्टी कामगारांचा प्रश्न सगळीकडेच आहे, इथे पण आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न आहे. त्याच्यावरती खरंच काहीतरी काम व्हायला पाहिजे असं वाटलं. भारत सरकारचा जो केंद्रीय जल आयोग आहे ना, त्याची मात्र बरीचशी कार्यालयं नर्मदेच्या तीरावरती आम्हाला जागोजागी दिसली, हे आवर्जून सांगावं लागेल. हा बुधनी घाट आहे, अत्यंत सुंदर असा घाट आहे. तिथून पुढे जात जात राहिलो आम्ही. आता हा जो एक बोर्ड आहे, गमतीशीर बोर्ड आहे की खरं तर नदीचं नाव लिहायला पाहिजे. पण आता तो जो सार्वजनिक बांधकाम खात्याने बोर्ड बांधलाय, आधी काय लिहिलं श्री, मग नर्मदा आणि मग जी. म्हणजे इतका आदर दिला जातो ना, तो सरकारी कामामध्ये सुद्धा इतका आदर दिला जातो. रिव्हर ऑफ लाईफ असं वर्णन त्याचं केलं जातं. हे खरोखरच विस्मयचकित करणार असं आहे. हे गावाचं अतिशय सुंदर शेत आहे आणि त्याच्यामध्ये स्प्रिंकलर्स लागलेले आहेत. हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहे शिवराज सिंग चौहान. हे त्यांचं घर आहे. जाता जाता वाटेत लागलं तर मी आपला एक फोटो काढून आणला, तुम्हाला दाखवता येईल म्हणून. असे साधू संत मध्ये मध्ये दिसत होते. हे खरेखुरे साधू आणि खोटे साधू. मध्ये मध्ये जेव्हा छोट्या छोट्या नद्या ओलांडायच्या असतात तर गावकऱ्यांनी असे छोटे छोटे लोखंडी पूल सुद्धा उभारलेले असतात. त्याच्यावरून आपण ओलांडून ते पूर्ण पुढे जातो. हा फोटो रूपाच्या वाढदिवसाचा आहे, तर त्याच्याबद्दलची माहिती रूपात सांगेल. पूर्ण परिक्रमेत मैया आपली लाड करतेच. म्हणजे आई जसं हे खा ते खा ते खा करते आणि आपल्याला हवं ते खाऊ घालते, तसं ह्या परिक्रमेत मला जाणवलं. पण मला मॅगी खूप आवडते आणि मॅगी मला मिळालंच नाही. मी तर विकत घेऊन खायलाही तयार होती, पण तरीही मिळालं नाही, पाकिट देखील मिळालं नाही. आणि या मैयेकडे आलो होतो आम्ही. ही नाशिकवरून खास सेवा द्यायला येते. तर त्याच्या आदल्याच दिवशी तिच्या काही मैत्रिणी आल्या होत्या तिच्यासोबत सेवा द्यायला. तर रात्री जेवण वगैरे झाल्यावर गप्पा वगैरे मारताना ती म्हणाले, तुला मॅगी आवडते का? मी तुला उद्या मी म्हटलं हो खूप आवडते, उद्या सकाळी मी तुला देते. आणि बघा कसं, म्हणजे माझ्या बर्थडेच्या दिवशी मला मॅगी मिळालं. म्हणजे माझ्यासाठी ही मैयाच आहे. म्हणजे मैया अशी उठून येऊन मला दर्शन देऊन मॅगी नाही देऊ शकत, पण तिने तिच्या रूपात मला मॅगी दिली. अशी असंख्य उदाहरणं आहेत, त्याच्यातलं हे एक. हे सांगतोयस तू योगेश? तू सांग ना पुढे. हा चौरस कुटीचा आश्रम आहे, अतिशय सुंदर असा आश्रम आहे आणि खरोखर एक प्राचीन पद्धतीचं आपल्याला आश्रम व्यवस्था कशी होती याचा एक साधारणतः नमुना दिसेल असा हा आश्रम आहे आणि अगदी थेट नर्मदा मैयाच्या काठावर आहे. त्यामुळे त्याचं जे दृश्य आहे ते अतिशय विलक्षण असंच आहे. सकाळची जी वेळ असते ना, त्या वेळेमध्ये चालताना जो एक खेळ दिसतो ऊन सावल्यांचा, तो खरोखरच आयुष्यभर लक्षात राहील असाच आहे. हे अंधोराच्या जवळ एक जनक राजाने एक यज्ञकुंड निर्माण केलं होतं. डावीकडच्या फोटो तुम्हाला पाण्यामध्ये एक बुडलेलं यज्ञकुंड पुढे दिसेल. तर अशी एक खूप मोठं यज्ञकुंड होतं, पण नंतर जो प्रवाह बदलला नर्मदा मैयाचा, त्यामुळे ही सगळी यज्ञकुंड ही जलमग्न झाली असं म्हटलं जातं. मला वाटतं याच्यावरती पण संशोधन होण्याची खूप गरज आहे. हा बर्मान घाट आहे, अतिशय सुंदर असा घाट आहे. आता ही महाशिवरात्र जवळ आली आहे, त्यामुळे असे गावोगावातून लोक इथे आले. नर्मदा मैयेचं पाणी हे ते असं बाटलीमध्ये भरून घेतात आणि महाशिवरात्रीला आपापल्या गावी जातात आणि शंकराला त्या पाण्याचा अभिषेक करतात. आता हे चित्र ना खरोखर विनोदीच आहे. आश्रमामध्ये ना असं अनेकदा होतं की जप करायचा असतो आणि तो जप कुणाला दिसला नाही पाहिजे. पहाटे 2:30 वाजता 3 वाजता कधी पण उठल्यावरती ना असं तुम्हाला चित्र दिसेल की वाटेल भूत बसलंय की काय, पण तसं नाहीये. ते कोणतरी परिक्रमावसी आहे आणि ती अशीच चादर अंगावरती ओढून आतमध्ये जप करत बसलेले. अशी पण गंमत खूप सारी होत राहते. एक लाल बाब आहे, तर त्यांनी हा जो सकाळी एक लाल भाजी आणि भाकरी असा जो काही बालभोग दिला ना, तो अत्यंत अप्रतिम असाच आहे. हा एक मोठा किल्लाच म्हणता येईल असा एक राजवाडा लागला होता पिठेहारामध्ये. त्यामुळे मी सुद्धा राजा आहे असं स्वतःला म्हणून एक फोटो काढून घेतला. कुरेला हे जे गाव आहे हे अतिशय प्रसिद्ध गाव आहे, कारण शंकराचार्यांना जिथे दीक्षा मिळाली ती जी गुंफा आहे ती इथे उजवीकडे तुम्हाला गुंफा दिसते. त्या गुंफेच्या आत त्यांना दीक्षा मिळाली होती. आपण जरा वेगाने पुढे जाऊया उपलब्ध वेळ लक्षात घेता. आता आपण अमरकंटकच्या जवळ आलेलो, त्यामुळे आता तुम्हाला जॉग्रफी मधला फरक दिसेल की आता पुन्हा जरा थोडासा ओसाड माळरान दगड धोंड्याचा प्रदेश असा दिसायला लागतो. हे जे आहे हे आहे दूधधारा, हे कपिलधारा. इथे कपिल मुनींची अखंड धुनी आजही आहे. जोहिला नदी आणि शोण नदी
यांची पण एक मोठीच गोष्ट आहे, पण ती आता मला वाटतं मी पुन्हा नंतर काहीतरी सांगेन. हे आहे नर्मदा मैयाचं उगमस्थान माईकी बगिया, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवरती आहे. तर माईकी बगियाला आपण जल परिवर्तन करतो. सगळ्यात आधी जे आपण जल घेतलेलं असतं नर्मदा मैयाचं, ते जेव्हा आपण समुद्र ओलांडतो तेव्हा त्यातलं अर्ध जल समुद्रामध्ये टाकतो आणि समुद्रातलं अर्ध जल तिकडे घेतो. त्याच्यातलं मग अर्ध जल आपण इथे उगमापाशी जिकडे उगम आहे तिथे मैयेला अर्पण करतो आणि ते पुन्हा भरून घेतो. आणि मग ते जल आपल्याला घेऊन जायचं असतं शेवटचा जो आपला टप्पा आहे तो म्हणजे ओंकारेश्वरला, अमरकंटक ते ओंकारेश्वर. हा सोन जी नदी आहे त्याला नद म्हटलं जातं. भारतामध्ये 3च नद्या अशा आहेत, दामोदर, ब्रह्मपुत्र आणि शोण, की ज्यांचा पुल्लिंगी उल्लेख केला जातो नद या स्वरूपामध्ये. तर या शोण नद आणि नर्मदा मैया आणि जुहिला नावाची एक नदी, यांची पण एक अतिशय इंटरेस्टिंग कथा आहे, ती मला वाटतं मी पुढच्या वेळेला सांगित. अमरकंटक मध्ये पाताळेश्वर मंदिर आहे. सगळे परिक्रमावासी तिकडे जातीलच असं नाही, पण मी तुम्हाला सांगेन की आवर्जून तुम्ही तिकडे जा. ही त्या मंदिराची काही दृश्य आहेत. हे जुहिला नदीचं देऊळ आहे. अमरकंटक मधून पुढे आपण दिंडोरीमध्ये आलोय, मंडला मधून आता जातोय. देवगावला अतिशय सुंदर असा बुढणीर नदीचा संगम आहे, त्या संगमाची ही दृश्य आहेत. आता गव्हाची जी शेती आहे ती तुम्हाला पिकलेली दिसते, त्यामुळे ती सोनेरी रंगाची व्हायला लागलेली आहे. आपण ट्युलिपची खूप सारी फोटो बघितले असतील, पण कांद्याचं शेत सुद्धा किती सुंदर दिसू शकतं त्याचं हे उदाहरण म्हणून हा एक फोटो आहे. आपण चालतोय पुढे पुढे पुढे. आता बरेच जण लुडो हा खेळ कम्प्युटरवरती मोबाईलवर खेळतात, पण हा ओरिजिनल लुडो आहे. आणि तिथे म्हणजे लहान मुलं नाहीत, मोठी माणसं इतके इंटेन्सली खेळत होते की मी उभा आहे फोटो काढतोय, त्यांना काय कशाची पडली नव्हती, ते त्याच्यामध्ये रममाण होऊन खेळत होते. हे शहरी भागात हे असं दृश्य आपल्याला नाही पाहायला मिळत. या ज्या टेकड्या आहेत ना त्या इतक्या अप्रतिम आहेत, इतकं या फोटोमध्ये ते दृश्य कॅमेऱ्यामध्ये आपण नाही कैद करू शकलेलो. प्रचंड सुंदर असं हे दृश्य आहे. नर्मदा मैयाच्या अगदी काठानेच आपण रस्त्यावरून जात असतो. कधी कधी तर असं होतं की आता इथे गव्हाचं जे शेत आहे अगदी मैयाला लागून शेवटपर्यंत त्या शेतकऱ्यांनी शेत लावलेलं आहे आणि अगदी थोडीशी जागा सोडलेली आहे. त्या निसरड्या वाटेवरून जायचं असतं. पाय जर काय घसरला तर तुम्हाला नर्मदा मैयामध्ये स्नान होणार. सकाळी कोणतरी चहा दिलाय, रूपा त्या चहाचा आनंद घेते. आपण आता बर्मान घाटाला आलोय, परिक्रमावासींची भेट होते. उन्हाचा तडाखा इतका वाढलेला आहे आता, कारण आता मार्च महिना जवळ आलेला आहे, होळी जवळ आलेली आहे. तर त्याच्यामुळे हे असं संपूर्णतः गुंडाळून गॉगल लावून, आता याच्यातला एक मी पण आहे, म्हणजे ती जी मुलगी दिसते उजवीकडची तो मी आहे. फुलं फुलत होती आणि या रस्त्यावरून आपण चालतोय. नर्मदा मैया ही जीव जंतू तंतू सगळ्यांनाच भुक्ती आणि मुक्ती देणारी आहे असं वर्णन नर्मदाष्टकामध्ये केलेलं आहे. त्याचा प्रत्यय आपल्याला येतोच. हे माछा गावामधलं जुनं राम मंदिर आहे आणि हे नवीन राम मंदिर बांधलेलं आपल्याला दिसतंय. याने हा छान आम्हाला खायला दिला होता. हे जरा गमतीशीर फोटो आहे. या फोटोमध्ये एक महिलांसाठी मूत्रालय बांधलेलं आहे आणि त्याचा बोर्ड पण लिहिलेला आहे. आता तुम्हाला दिसेल हा एक मोठा रस्ता येतोय आणि एक काळी सिंटेक्सची टाकी दिसते. तर त्या काळ्या टाकीवरती चक्क लिहिलंय महिला प्रसाधन पेशाबघर. तर त्या काळ्या टाकीचाच आडोसा आणि इकडे भिंत. तर खरं तर ते बाजूला रस्ताच आहे, पण ती ज्याने कोणी काय ती ही रचना सगळी केली असेल ती खरोखर धन्यच आहे. जरा जरा आमच्या पण रंगरूपामध्ये फरक पडत होता. थोडे थोडे साधूसारखे दिसायला लागलो होतो. हे होळीच्या दिवसाचे काही फोटो आहेत. होळीच्या दिवसाला असं काही खास छान छान खायला मिळालं. हे बैंगन का भरता आणि दाल बाटी आहे, साजूक तुपामध्ये माखलेली. त्याची चव अजूनही माझ्या तोंडावरती आहे. तिकडे होळीच्या दिवशी हेच केलं जातं, त्यामुळे आम्हाला त्याचाही आनंद मिळाला. आता हे होशंगाबाद किंवा नर्मदापुरम, या पूर्ण प्रवासातला जो सगळ्यात विशाल सगळ्यात सुंदर जो घाट आहे तो म्हणजे आहे सेठानी घाट नर्मदापुरमचा. आणि इथे महाआरती सुद्धा आता संध्याकाळी केली जाते, त्यामुळे त्याला अवश्य भेट सगळ्यांनी द्यावी असं मी सांगेन. नर्मदा मैयाची आरती कधी केव्हाही केली तरी छानच आनंद मिळतो. एक बसने काही जण मोठ्या संख्येने आले होते परिक्रमावासी, तर जेव्हा ते एकत्र पूजा करतात तर ते सुद्धा दृश्य खरोखर अतिशय छान दिसतं. हे पण टेंबे स्वामींशी संबंधित काही महत्वाची मंदिर आहेत, त्यांच्याबद्दल आता पुन्हा कधीतरी विस्ताराने सांगेन. या चितळे मैया दिसत आहेत, सुधीर चितळे आणि चितळे मैया, त्यांचं सुद्धा दर्शन घ्यायची मला संधी मिळाली. तिकडेच मी बऱ्यापैकी आजारी पडलो, त्याच्यानंतर हरद्याला आलो. डिसेंट्रीचा त्रास होत होता, थोडा आयव्हीचा सपोर्ट घेतला, मग जरा बरं वाटलं, पुढे चालत राहिलो, गुरुद्वाराचं दर्शन घेतलं आणि असं करत करत शेवटी आम्ही ओंकारेश्वरला परत आलो. ओंकारेश्वरला परत आल्याच्या नंतर ही
एक संकल्प पूर्तीची पूजा असते नर्मदा मैयाच्या काठी. ती हे जे हरीश गुरुजी आहेत, सुरुवातीची पण पूजा मी त्यांच्याकडूनच करून घेतली होती. संकल्प पूर्तीची पण पूजा त्यांच्याकडूनच करून घेतली. ती झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी हा जो आपल्याला हे जे स्थान दिसतंय ओंकारेश्वराचं, ते स्थान ज्या डोंगरावरती आहे त्याला म्हणतात मानधाताचा डोंगर. तर हे आता माझं रूप आहे, म्हणजे परिक्रमा होत करेपर्यंत असा दिसत होतो, आणि जेव्हा पूर्ण दाढी काढून टाकली त्यानंतर अचानक असा वेगळा दिसायला लागलो. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. परिक्रमा आमच्या सगळ्यांची पूर्ण झाली आहे. ओंकारेश्वरला जल चढवलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ही मानधताची परिक्रमा पहाटे लवकर उठून आम्ही केली. हा संगम आहे, तिकडे ऋणमुक्तेश्वर महादेव आहे, तिकडे भिजलेली चण्याची डाळ चढवायची असते, म्हणजे जे काही ऋण तुमच्या डोक्यावरती असेल आणि परिक्रमा करत असताना कळत नकळत ज्या काही चुका तुमच्या हातून घडल्या असतील त्या सर्व ऋणांपासून तुम्हाला मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. तर त्याला सुद्धा चण्याची डाळ चढवली आणि अशा रीतीने ही परिक्रमा आमची पूर्ण झाली. आता परिक्रमेने प्रसाद काय दिला मला वैयक्तिक, याची एक छोटीशी स्लाइड आहे. मी जाण्यापूर्वी माझी ब्लड टेस्ट करून गेलो होतो आणि आल्याच्या नंतर सुद्धा ब्लड टेस्ट केली. तर जो माझं HbA1c आहे, मी काही डायबिटीसची काही औषधं घेत नाही, पण माझा HbA1c 19 डिसेंबर 2021 या दिवशी 6 होता. तो 5.6 जास्तीत जास्त असायला पाहिजे. आल्याच्या नंतर तो आपोआप 5.4 झाला होता. मला असं वाटतं की मी चालत होतो, योग्य खात होतो, सात्विक अन्न खात होतो. कोलेस्ट्रॉल लेवल सुद्धा काही माझ्या ठीक नव्हत्या, त्या सुधारल्या होत्या. माझं वजन 87 किलोपेक्षा जास्त होतं, ते 80 किलोपेक्षा कमी झालं. आणि BMI इंडेक्स जो 25 पेक्षा कमी असायला पाहिजे तो माझा पुन्हा 24.5 झाला होता. ही मला असं वाटतं मा नर्मदा या मैयाने माझ्यावरती केलेली एक छोटीशी कृपा आहे असं म्हणू शकतो. एक छोटंसं प्रेझेंटेशन मी केलेलं आहे. वेळ आपल्याकडे आता अगदीच थोडासा आहे. जर कुणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण थोडक्यात प्रश्नोत्तरे 5 मिनिटात घेऊया. पितांचा जो एवढा प्रश्न वर्तमानपत्रात येतो त्याचं काही चाहूल लागली का तिथे तुम्हाला? विस्थापितांचं पुनर्वसन खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं मला दिसलं. अनेकांना करोडो रुपयांची नुकसान भरपाई सुद्धा मिळालेली आहे. आणि ज्या जमिनी पाण्याखाली गेल्या त्या कायमस्वरूपी पाण्याखाली असतातच असं नाही, कारण जेव्हा पुराचं पाणी वाढतं तेव्हा त्या पाण्याखाली जातात. एरवी त्या वरती असतात, त्यामुळे शेतकरी तिथे पण जाऊन अजूनही शेती करतो. तसा प्रश्न मला असं वाटतं की तो त्याचं मिटिगेशन बऱ्याचशा प्रमाणात आता झालेलं आहे. आणि याच्यामधले ज्याला तुम्ही आदिवासी म्हणाल असे किती टक्के लोक होते? आदिवासी म्हणता येतील असे लोक फार थोडे आहेत. ते मध्य प्रदेश मध्ये आहेत. महाराष्ट्रात तर सगळे तो पूर्ण आदिवासी बेल्टच आहे. गुजरातमध्ये थोडासा आदिवासी बेल्ट आहे, पण बाकी मध्य प्रदेशमधला जो शेतकरी आहे तो संपन्न आहे. किमान 10 एकर शेती तर सगळ्यांचीच असतात. मी कोकणातला आहे, आपण तर गुंठ्यामध्ये शेती मोजतो, पण तिकडे 10 एकर म्हणजे मिनिमम असतेच. 250, 300, 350 एकर शेती एका कुटुंबाची आहे, अशी पण कुटुंब मी पाहिलेली आहेत तिकडे. आणि तिथे मेडिकल सर्व्हिसेसचं काय? तुम्ही शाळांबद्दल बोललात, तिथे काही कॉटेज हॉस्पिटल्स वगैरे काय आहे का? तशी खूप आहे, पण आता काय झालं की आम्ही बराचसा प्रवास हा अगदी थेट मैयाच्या काठावरूनच केला. मोठी गावं थोडी थोडीच लागली, त्यामुळे प्रत्यक्ष गावामध्ये स्थिती काय आहे याचा थोडा थोडा आम्हाला अंदाज आला. पण जी प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत ती सर्वत्र दिसली आणि महाराष्ट्रात तर खूप दिसली. महाराष्ट्रामधली जी प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत नंदुरबार जिल्ह्यात, ती चांगली G+2 स्ट्रक्चर असलेली, मोठं स्ट्रक्चर असलेली, असं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर असलेली दिसली. पण मॅनपॉवरची थोडी कमतरता असेल की काय असं वाटलं. काय होतं, कुठल्याही ठिकाणी आपण थांबत नाही. म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर दिसतं, जरा डोकवतो, तिथे पाणी पितो, 2 शब्द बोलतो आणि 10 मिनिटं बोलून आपण फक्त पुढे जातो. त्यामुळे मी असं अधिकारवाण्याने काही सांगू नाही शकत. तुमच्या सगळ्या चित्रांमध्ये 30% देवळांची होती आणि 30% ताटांची होती. निरनिराळे खायचे पदार्थ. कमाल आहे, किती प्रकारचे पदार्थ खाल्लेत तू. गीतेमध्ये श्लोक आहे, तुम्ही सगळं काही सोडू शकता पण अन्न सोडू शकत नाही, त्याचा पुरावा आहे मला वाटतं. तुम्हाला कधी असं वाटलं का की आता नको चालायला, थांबूयात? असं अगदी क्वचित अधूनमधून एखाद्या वेळेस जर असं वाटलं होतं, त्याचा उल्लेख करणं योग्य होईल. अंकलेश्वरला एका मंदिरामध्ये मॅडम अशासाठी म्हणतात का की परिक्रमा थांबवू की आजच्या दिवसाचं चालणं थांबवू? आजच्या दिवसासाठी थांबू, आता नाही चालत. तसं सुरुवातीला होतं, कारण आपल्याला कितीही प्रॅक्टिस करून गेली तरी चालण्याची तशी सवय त्या मातीच्या रस्त्यावर नसते. प्लस आपलं सामान असं सुरुवातीला तर माझ्याकडे 8.5 किलो होतं,
नंतर जे कमी कमी होत 5.5 किलो झालं, तर ते 8.5 किलो वजन घ्यायचं, चालायचं. तर पाय अगदी गळ्यात येतात, की नाही, नाही आता नाहीच चालू शकत. आता जाऊ दे मी इथेच रस्त्यावर राहते. असं झालं होतं. पण ते सुरुवातीच्या काळात. नंतर पायांनाच आपल्या इतकी सवय होते, की कळतच नाही, की आपण किती चाललो. म्हणजे 30-35 किलोमीटर चाललो, तरी ते अजिबात दुखत नाही. सुरुवातीला तर मी काशाची वाटी नेली होती, की रोज रात्री मी ती काशाची वाटी फिरवायची आणि दुखरे पाय थांबवायची. आणि नंतर कित्येक महिने मी ते वापरलीच नाही वाटी. लक्षातच आलं एकंदर नाही, की अरे आपले पाय दुखायचे थांबले म्हणून. एकंदर किती हे दिवस झाले? एकंदर किती दिवस? 90 दिवस. शेवटचा 90. काही भाग आम्ही वाहनाने पूर्ण केला, कारण मला दिल्लीमध्ये लवकर परत यायचं होतं. त्यामुळे 90 दिवस लागले. जर मी वाहनाची मदत नसती घेतली तर साधारणतः 115 दिवस मला लागले असते, असा अंदाज आहे. 110च्या दिवस वगैरे लागले असते. आणि 15-20 दिवस अजून. होळीनंतर तिकडे उष्णता पण इतकी वाढली, म्हणजे 40 डिग्री पर्यंत वगैरे गेलं. गव्हाची शेती पिकली होती. शेतांना पाणी द्यायचं बंद झालं होतं. जे कॅनल असतात त्याच्यातनं पाण्याचा प्रवाह बंद झाला होता. जमीन खूप तापली होती आणि इतक्या उन्हाळ्याची सवय नाही. त्याच्यामुळे आम्ही थोडं मग शेअर रिक्षा असायची गावाला. त्याच्यात बसून पुढे जायचो. त्या शेअर रिक्षामध्ये, छोट्याशा रिक्षामध्ये 14 जण असायची. दाटीवाटीनं बसावं लागायचं. मग एक 7 किलोमीटर, 10 किलोमीटर आम्ही असं रिक्षाने केलो. त्याच्यामुळे पायी आणि वाहन असं आमचं झालं होतं शेवटच्या टप्प्यात. पुन्हा कराल? नाही, मला वेळेचा असं वाटतं फक्त हे आहे, पण मनाने चालेल. कारण 4 मनाली महिने काढणं दरवर्षी तर शक्य होणार नाही. पण मनाने हो मी तयार आहे, अगदी तयार आहे. आणि ह्यावेळेला तर अगदी मैयेच्या काठाकाठाने जायचं. दुर्गम भाग आले तरी आपण प्रयत्न करून बघायचा, असं आहे माझ्या मनात तरी. आम्ही ज्या वेळेला कैलाश मानसरोवरची परिक्रमा केली होती, कैलाशी परिक्रमा केली, त्यावेळेला तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे एक बरेच लोक होते, एक नाही अनेक लोक असे ते दंडवत घालून परिक्रमा करताना आम्हाला दिसले होते. फार विशेष वाटलं होतं. पण ते दंडवत घालून प्रदक्षिणा करणारी बाई किती किती दिवस हे करते मग परिक्रमा? तिला 7 वर्ष, त्यांना 7 वर्ष तरी लागतील असा त्यांचा अंदाज आहे. म्हणजे त्यांचा आता उर्वरित आयुष्य तिकडेच आहे. अनेक परिक्रमावासी मला असे पण दिसले की ते सतत परिक्रमेतच आहेत, त्यांना घरी जायचंच नाहीये. तर ते म्हणजे त्याचा सतत दुसरा एक सामाजिक समथिंग. अर्थ, त्याचा एक सामाजिक अर्थ मी असाही लावतो. म्हणजे काही अगदी अपवादात्मक स्थितीमध्ये असं पण असेल की घरी जर राहायचंच नाहीये आणि घरी आपल्याला तसा सन्मान जर मिळत नसेल, तर मग ही एक चांगली सन्मानाची गोष्ट आहे की मी परिक्रमेत आहे, मी परिक्रमाच करतो. तिकडे अनेकदा लोक भांडण करून घरातून काहीतरी पळून पण येतात. म्हणजे माणूस भोपाळला गायब झालाय किंवा इंदोरला गायब झालाय, तो गुमशुदा त्याचे ते बोर्ड सगळे तिकडे लागलेले असतात. पण तो तिथून गेला म्हणजे तो सापडणार कुठे? परिक्रमेत कुठेतरी असणार. मग त्याला लोक धरून आपल्या गावाला परत घेऊन जातील. असं पण होतं. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती. व्यवहाराच्या दृष्टीनं तुम्ही खिशात पैसे किती ठेवले होते? शून्य पैसे ठेवून गेलो तरी चालू शकतं. आणि इनफॅक्ट काय होतं की लोक थांबवतात आणि आपल्याला 10 रुपये 20 रुपये अशी दक्षिणा सुद्धा देतात. त्यामुळे पण अगदी जो तुम्ही काय तुम्ही कधीतरी अगदीच. ते कबूल आहे, ते फार उत्तम स्थिती आहे. पण परंतु नाही, माणूस अनेक लोक माझ्यासोबत असणाऱ्या अनेक परिक्रमावासींच्या खिशामध्ये 0 रुपये होते आणि त्यांना बापरे. जशी दक्षिणा मिळाली त्याच्यावर त्यांचं चालत होतं. माझंही अगदी सहजपणे चालू शकलं असतं. माझ्याकडे क्रेडिट कार्ड होतं, पैसे अगदी मी थोडे ठेवले होते, पण काही खर्च करावं लागलं तर क्रेडिट डेबिट कार्ड होतं. पण ते क्रेडिट डेबिट कार्ड करायला तिथे काहीतरी व्यवस्था पाहिजे ना. नाही, मध्ये मध्ये मोठी गावं लागतात. मध्ये मध्ये मोठी गावं लागतात. आणि आता मोबाईल फोन असतो ना मुख्य म्हणजे. हं. तुम्हाला अगदी छोटासा चहा जरी घ्यायचा असेल 15 रुपयाचा, तरी त्याचं पेमेंट फोनवर करता येतं. आणि तिकडे तशी बहुतेक सगळ्या भागामध्ये फोन चालतो, इंटरनेट सुद्धा चालतो. सो तिथली जी चहाचं दुकान असतं तिथे फोन पे वगैरे पैसे घेतात? चालतो. चहाचं, भाज्यांच्या सगळ्या दुकानामध्ये तुम्हाला फोनवरून पेमेंट करता येतं, खेडोपाड्यात करता येतं. आणि या परिक्रमेमध्ये तुम्ही अन्नाच्या चवीमध्ये काही फरक जाणवला का तुम्हाला? निरनिराळ्या प्रकारची अन्न मिळाली का? चवी, तिखट, मसाला, मिरची याच्यामध्ये? दीपा, बरेचदा तर सुग्रासच जेवण मिळालंय. म्हणजे आमच्या पूर्ण टप्प्यात मी तर म्हणेन की फक्त 2दाच आम्हाला फार असं उत्तम जेवण, म्हणजे जेवताना जरा असं हे झालं. ते एक तर आश्रमशाळेतली सकाळची खिचडी आम्हाला दिलेली आणि एकदा आमच्याच पैकी पुरुष परिक्रमावासींनी खिचडी बनवली. ती 2दाच असं. बाकी तर इतकं सुग्रास जेवण असतं. खरं तर त्याच्यात काहीच नसतं. म्हणजे आपण जसं चमचमीत करतो किंवा खिचडी वगैरे असं सगळंच असतं. वाटण असतं आपल्या जेवणात, तर तिथे काही नसतं. साधा खिचडी कढी असते, साधीशी भाजी असते, पातळ, पण ती इतकी सुंदर असते, रोटी सुंदर असते. तर त्याचं कारण मे बी मला असं वाटतं की एक तर तो मैयेला भोग चढवला जातो
किंवा तिकडचं मैयेच्या पाण्यापासून हे अन्न बनवलं जातं म्हणून ते इतकं स्वादिष्ट असतं. कांदा लसूण त्याच्यात अजिबात नसतो. तिखट फक्त नेमाड प्रांत जो लागला तिथे 12 नंबरची जी मिरची असते त्या प्रांतातच तिखट जेवण होतं. बाकी सगळं आपण आरामात खाऊ शकतो इतक्या बेताचं तिखट होतं. इनफॅक्ट घरी आल्यावर तर मला आत्ता थोडंसं नॉर्मल झालीये मी, पण मला घरचं जेवणच जात नव्हतं. भलेही अगदी सागर संगीत आपलं सगळं जेवण असतं, पण तशीच चव घरच्या जेवणाला येतच नव्हती. आणि अजूनपर्यंत मला नॉनव्हेज खाल्लं होतच नाहीये. आता मी तर खरी पट्टीची चिकन आणि फिश खाणारी आहे. पण अजून माझी इच्छा होत नाहीये तसं खाण्याची. कारण पूर्ण नर्मदा खंडात आपल्याला नॉनव्हेज मिळत नाही, हा. दिसतही नाही. मला वाटतं भूक पण जास्त लागत असणार ना. हो, भूक जास्त लागते कारण चालतो ना आपण सर खूप. हो, भूक जागत लागल्यामुळे ते जे अन्न असतं ते जरी मसाले बिसाले नसले तरी ते नैसर्गिक अन्न जास्त. आय नोटीस इन युअर अन्नाची ना- चार. तुम्ही म्हणता सर ते खरं अन्नाची किंमत कळते. आणि जेव्हा तुम्ही किंमत दिवसभर कळते, हो. चालून चालून जेव्हा जाता ना तिकडे भाजी बिजी सहसा मिळतच नाही. ते काय करतात, जी डाळ बनवतात आमटी त्याच्यातच काहीतरी एखादी फळभाजी त्यात मिक्स करतात. मग तीच तुमची भाजी आणि तीच तुमची आमटी आणि ती रोटी सोबत ती खायची असते. आता हेच जर का जेवण घरी दिलं, मी माझ्या मुलींना दिलं म्हणजे हे काय जेवण आहे का असं ते नाका मुरडतील. पण ते अमृतासारखं लागतं. कष्ट करून जेव्हा तुम्ही जाता ना आणि असं आयतं गरमागरम कोणीतरी देत आहे. निवेश काय करणार? हो. योगेश, हो सर. फारच अप्रतिम असं तुझं फोटोग्राफी, तुझं नॅरेशन, तुझं आणि रूपाचं ऑल्टरनेटली व्हेरी वेल कोऑर्डिनेटेड. मनाशी संकल्प केल्यानंतर 40 मिनिटं 45 मिनिटं किंवा 55 मिनिटं आपण जे ऐकतो आहोत, एरवीच्या ज्ञानेश्वरीच्या शब्दांच्या जंजाळातून आणि गीतेच्या अर्थातून बाहेर पडून एकमेकांना अर्थ सांगण्याच्या ह्याच्यापेक्षा इतक्या तन्मयतेने तुम्ही हा प्लॅन केला. याच्या मागे धार्मिकता असू शकते, ऍडव्हेंचर असू शकतं, एक अचिव्हमेंट केल्याचं सुद्धा असू शकतं. आणि ते जीवन 90 दिवस 100 दिवस जगल्यानंतर टेक अवे मेसेज, नॉर्मल आयुष्यामध्ये आपण काय शिकू शकतो ह्याच्यापासून, मिनिमलायझेशन किती कमीत कमी आपल्या गरजा करू शकतो. आपल्याला जसं अनोळखी प्रांतात भारतातल्याच लोकांच्या आपल्या संस्कृतीप्रमाणे देत गेले तर आपण पण देत जावं. हे आपल्या मनात रुजतं का की जे काय आपण 90 दिवस जगलो तसं आपण नॉर्मल जीवन मध्ये जगू शकतो का? तुम्ही तुमचं हेल्थ प्रोफाईल तर सुधारलंच. इज इट पॉसिबल टू कंटिन्यू द सेम टाइप ऑफ सिम्पल लिव्हिंग, मिनिमलायझेशन ऑफ युअर नीड्स अँड ॲटिट्यूड ऑफ गिव्हिंग अँड ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड? हे रुजतं का मनामध्ये? थोडंसं रुजतं, पण ते खरंच रुजलं की नाही याचं ना उत्तर मलाच मिळायला अजून थोडा अवधी जावं लागेल. कारण मी आताच करून आलोय, त्यामुळे अजून ते सगळं ताजं आहे. मी अजूनही रोज नर्मदाष्टकं म्हणतो आणि ते सगळं पुन्हा एकदा जगण्याचा प्रयत्न करतो. रोजच्या जगण्यामध्ये जी माणसं मला भेटतात त्यांच्याशी थोडा अधिक सहृदयतेने वागायला पाहिजे असाही प्रयत्न करतो. तर आता हे सगळं ताजं आहे, पण हे सगळे बदल जर का खरोखरच अधिक दीर्घकाळ टिकून राहिले तर माझं आयुष्य थोडंसं तरी बदललं असं मी म्हणू शकेन. ते काळ ठरवेल, पण मी बदलण्याचा कॉन्शियसली पण प्रयत्न करतो. गरजा कमी झाल्या का? गरजा कमी झाल्या, हे तर आहे. गरजा कमी झाल्या आणि शांत झालो. एखाद्या गोष्टीबद्दल आपली रिॲक्शन काय असायला पाहिजे ना, असं वाटतं ठीक आहे. म्हणजे तिथे ना आपण कसं घड्याळाच्या काट्यावरती जे जगत असतो शहरामध्ये, अरे 3:30 वाजले, ती बाई यायची होती अजून का नाही आली, ठीक आहे येईल, काय हरकत नाही. बाकीच्या नद्यांमध्ये खूप प्रदूषण दिसतं मोठ्या मोठ्या शहरांच्या ठिकाणी, प्लास्टिक आणि घाण आणि कचरा. नर्मदेच्या बाबतीत तुमचा काय अनुभव आहे? 3 राज्यांमध्ये नर्मदा स्वच्छ आहे का? सगळ्यात स्वच्छ आहे. पाणी अतिशय नितळ आहे. प्रदूषण जे आहे ते आहे, कारण तिथे कुठेही वॉटर ट्रीटमेंट प्लांट नाहीये. त्यामुळे ते जे ग्रामीण भागामध्ये जे काही गावामध्ये जे काही मलमूत्र विसर्जन तयार होतं ते शेवटी जातं कुठे? कुठल्याही नाल्यातून कुठूनही गेलं तरी तिथली जी सगळ्यात मोठी नदी आहे त्याच नदीला जाऊन मिळणार. तर ते तर होतच होतं, पण पाणी अतिशय नितळ आहे आणि निदान डोळ्याला तरी ते छान दिसतं. तर त्याचं जर का परीक्षण केलं तर प्रदूषण जे काही दिसणार ते दिसणार. भारतातल्या सगळ्याच नद्या प्रदूषित आहेत. आणि ऐकत राहावंसं वाटलं. नर्मदे हर. तुम्ही सर्वांनी पण तुम्हाला जसं होईल वाहनाने, म्हणजे मी तर म्हणेन वाहनानेच करा, पण नक्की एकदा तरी नर्मदा माईचं दर्शन मला घ्या. खात्री आहे आम्ही काही जाऊ शकणार नाही.
नाही उमाताई, खरंच म्हणजे मुंबई पुण्याच्या शहरातल्या स्त्रियांना पायी परिक्रमा करणं तसं कठीण आहे, कारण हायजीन झिरो असतं. सकाळी पहाटे 5 वाजता उठून थंड पाण्याने आंघोळ करायची असते. टॉयलेट्स बाथरूम म्हणजे आपल्याला खुलेमे जावं लागतं. मैयेवर बरेचदा आंघोळ करावी लागते. तर ह्या गोष्टी जरा कठीण आहे. खाली बसून जेवावं लागतं, जमिनीवरच झोपावं लागतं. आपल्याला तर बेडवर झोपायची सवय, डायनिंग टेबलवर बसून जेवायची सवय, इंडियन टॉयलेट्स तिथे असतात, आपल्याला वेस्टर्नची सवय असतात. ह्या गोष्टींची तशी तडजोड करावी लागते. त्याच्यामुळे ठीक आहे, कित्येक दिवस तर मी केसच धुवायचे नाही, कारण थंड पाणी डोक्यावर घ्यायचं म्हणजे थंडीत कुडकुडत अशक्य होतं. म्हणून मग मी सांगते की वाहनांनी करा. ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे की एक श्रीमंत मनुष्य तीर्थयात्रेला त्याच्या नोकराला पाठवतो आणि त्याची तीर्थयात्रा सफल होते, कारण त्याला काही अपेक्षाच नसतात, तो नुसतीच तीर्थयात्रा करतो. तसं आमच्या वतीने तुम्ही केली आणि तुम्हाला फळ मिळालं. ठीक आहे, चालेल. अच्छा सर, सगळ्यांचे धन्यवाद. आभार. नर्मदे हर. नर्मदे हर.